हरी कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. विठोबा कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सजकीर्ता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि विलक्षण असणारा ज्ञान स्वरूप काला वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांगे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश,
काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून एक विलक्षण असणारा काला वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात जगनियंता असणारा परमात्मा जो नावरूपाच्या पलीकडचा आहे, शब्दांच्या पलीकडचा आहे, तो परमात्मा कृष्ण रूपाने प्रगट झाला आणि दिव्य असणारं रूप त्यानं धारण केलं आणि ते सर्वात श्रेष्ठ त्यांनी असणारं रूप ठरलं, ज्याच्याकडे पाहून माणसाचं मन त्यांनी महाराज विभोर होऊन जाईल असं सुंदर रूप भगवंतानं धारण केलं. म्हणून सर्वांना त्याचा छंद लागला आणि सगळ्यांच्या मुखात एकच नाव येऊ लागलं, कृष्ण 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 कृष्ण. कृष्णाशिवाय दुसरं कोणी काही बोलेच नाही. जणू काय सर्वांनी कंठात कृष्णच धारण केला. मग सर्वांचं जीवनच कृष्ण झाल्या कारणानं, जीवनच कृष्णमय झाल्या कारणानं सर्वांना सगळीकडे कृष्णच कृष्ण दिसू लागला. कंठे धरीला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. म्हणून तोच त्यांनी महाराज सगळ्या कणाकणात व्याप्त दिसतोय. म्हणजे स्वतःचा जीवपणा कृष्ण स्वरूपामध्ये विलीन झाला, म्हणजे एकरूपता प्राप्त झाली. या एकरूपतेचं नाव आहे काला. कारण काला म्हणत असताना दोन गोष्टी एकत्र येतात, दही आणि लाही, दही आणि भात या दोन गोष्टी एकत्र करायच्या असतात, त्याला म्हणतात काला. म्हणून भगवंताचं नामचिंतन करणारे जे त्यांनी भक्त आहेत ते भक्त आणि तो भगवान दोन आहेत की नाही. मग हे दोन त्यांनी महाराज त्या भगवंताचं चिंतन करता करता दोन राहिले नाहीत, एक झाले म्हणजे त्यांच्यात झाला काला, एकत्र झाले, हा झाला काला. आणि तो काला त्यांना प्राप्त झाला, कृष्ण स्वरूपतेचा काला त्यांना प्राप्त झाला, कृष्ण परमात्म्याशी एकरूपतेचा काला त्यांना प्राप्त झाला. आणि तो काला प्राप्त झाल्या कारणानं तो आत राहाय ना महाराज, तो त्यांनी अनावर झाला. आणि असं वाटलं इतरांना सुद्धा हा द्यावा की तो कृष्ण असा आहे की जो प्रेम करण्यास योग्य आहे, जो त्यांनी आनंद देतोय, जो समाधान देतोय, जो भरभरून प्रेम देतोय सर्व जीवमात्रांना, सर्व कणाकणात व्याप्त असणारा तो परमात्मा सगुण साकार होऊन भक्तांना आपलंसं करतोय, हे जगाला सांगितलं पाहिजे. म्हणून तर त्याचं प्रेम सगळ्या जगात वाटण्याकरिता एकमेकाला त्यांनी मला त्याचा महिमा वर्णन करून सांगू लागले. तो याच पद्धतीने सांगतात, आम्ही त्याचं चिंतन करता करता तद्रूप झालो म्हणजे त्याच्याशी एक रूप होऊन काला केला. आणि तो काला त्यांनी मला तुम्ही सुद्धा घ्या म्हणून त्यांनी हा काला जीवनामध्ये प्राप्त झाला. कंठी धरला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. कोणाला द्यायचा तो काला? तो काला देण्याकरिता सुद्धा अधिकाऱ्याची गरज पडते महाराज. हा काला अनाधिकाराला जमत नसतोय, ज्याचा अधिकार नाही त्याला काला भेटत नाही. तू म्हणाल येतं काय याच्यात भरलेला आहे दही आणि लाही, आम्ही केव्हा खाऊ शकतो, तुम्ही म्हणता अधिकाराशिवाय भेटत नाही. हा काला वेगळा आहे, याच्यापेक्षा अजून एक काला आहे श्रेष्ठ आहे, आणि त्याच्यापेक्षा अजून एक काला श्रेष्ठ आहे. तीन प्रकारचे काले आहेत महाराज. तुम्हाला याला कनिष्ठ करतोस का? नाही, कनिष्ठ नाही. याच्यातून दुसऱ्या काल्यात प्रवेश होतो, त्याच्यातून तिसऱ्या काल्यात प्रवेश होतो. तीन प्रकारचा काला आहे. म्हणून आपल्याला एवढाच काला माहिती आहे. बऱ्याच वेळेला काल्याचे कीर्तन आपण ऐकतो, सगळं होतं. काला म्हणलं की माणसं दही अंडी फोडतात आणि त्याच्यात दही लाई भेटली का म्हणतात हा काला आहे का. एवढाच काला नाही, याच्यापेक्षा काही वेगळा काला आहे महाराज. तो काला लक्षात घेण्यासारखा. म्हणून त्यांनी वैष्णव निका संभ्रम म्हणत असताना काला कोणाला मिळतो? निक्या वैष्णवाला मिळतो. निका म्हणजे ओरिजिनल, निका म्हणजे काय? शुद्ध असणारा वैष्णव. हे ओरिजिनल शब्द का बरं? कारण नकली पण आहे महाराज. म्हणजे बाहेरून त्यांनी गण लावला, पांढरे कपडे घातले, गळ्यात माळ त्यांनी घातली, पंढरीच्या वाटेने चालताना दिसला, देवळात घंटी वाजवायला गेला, म्हणजे लोक त्याला वैष्णव म्हणतात. एवढ्यावरच वैष्णवाची व्याख्या होऊ शकते का? नाही ना महाराज. त्याच्या गळ्यात माळण पोटात काहीतरी दुसरं असू शकतो, मी कशाला म्हणत बसू, पण असंही असू शकतं. मग तो ओरिजिनल वैष्णव नाही, तो बाहेरून दिसणारा वैष्णव आहे. ओरिजिनल काही वेगळाच असतो, ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव म्हणतात. महाराज म्हणतात वैष्णव तो जया अवघी देवा.
महाराज वर्णन करून सांगतात त्याला वैष्णव म्हणावं. जया अवघी देवावरी माया, ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे त्याला म्हणायचं वैष्णव. याला निका वैष्णव म्हणायचं. आणि अशा वैष्णवाला तो काला प्राप्त करून द्यायचा. कृष्ण परमात्म्याच्या एकरूपतेचा काला, तो जो सर्वस्वानं भगवंतावर प्रेम करतो त्याला दिला पाहिजे. म्हणून दुसरा कोणी आला तरी त्याला द्यायचं नाही. मग कोणी म्हणण्यामध्ये काय, कोणी म्हणण्यामध्ये इंद्र, कोणी म्हणण्यामध्ये ब्रह्मदेव, हे सगळे मोठे मोठे आहेत महाराज. ते जरी आले तरी त्यांना द्यायचं नाही. त्यांना काय करायचं मग, वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू, त्यांना वाकुल्या दाखवायच्या, द्यायचं नाही त्यांना काला. टुकटुक करायचं त्यांना, चला निघा तुम्हाला काला भेटणार नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा द्यायचं नाही. स्पष्ट प्रमाण आहे, वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखव, त्यांना सुद्धा द्यायचं नाही. कोणाला द्यायचं, वैष्णवाला द्यायचं. महत्वाची गोष्ट आहे महाराज. तुम्ही एवढे त्यांनी फुगीरपणानं बोलतात, ब्रह्मदेवाला द्यायचं नाही, इंद्राला द्यायचं नाही, अमुक झालं, तुमच्यात काय असं सामर्थ्य? ते म्हणले तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळीवीर गाडी, आम्ही काय सामान्य नाहीत, आम्ही बलवान आहोत, आम्ही वीर आहोत, गाढे वीर आहोत. असे त्यांनी मिळमिळीत नाहीत. आम्ही त्यांनी महाराज काळाला सुद्धा घाबरत नाही, कोणाला घाबरत नाही. जा, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून धडाडीचे कार्यकर्ते आहेत महाराज हे महापुरुष, जे त्यांनी महाराज जगाच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाले. भगवंताचं प्रेम, भगवंताची भक्ती त्यांनी प्रगट करण्याकरिता आले. आणि म्हणून तर त्यांनी महाराज जगाच्या समोर सांगतात की काला आम्ही खातो आहोत, तो काला आम्हाला प्राप्त झालेला आहे, भगवंताच्या कृपेने मिळालेला आहे. मग कोणालाही देणार नाही. ब्रह्मदेव आला तरी त्याला सांगू चल निघ, तुला देत नाही काला. मग वैष्णव गुण यायचं तर काला भेटेल. ब्रह्मदेवाला काला दिला नाही महाराज. पुढे जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण नक्की पाहूया. त्याला काला मिळाला नाही. मग त्याला जावं लागलं परतून, मग त्याला अवताराला यावं लागलं पुन्हा एकदा. म्हणजे तो त्यांनी ब्रह्मा सोपानं तो झाला. म्हणजे ज्ञानोबरायांचा धाकटा भाऊ होऊन यावं लागलं, सोपान काका व्हावं लागलं, तेव्हा काल्याचा अधिकारी झाला. महत्वाची गोष्ट आहे. कोणालाही काला मिळत नाही. म्हणून या भूमंडलावरती आम्ही बलवान वीर असणारे, त्यांनी गाढे असणारे वीर आहोत. आम्ही काल्याचे अधिकारी आहोत. तुकोबाराय वर्णन करून सांगतात. म्हणून त्यांनी काला आम्हाला प्राप्त झालेला आहे. एकमेकाला वाटण्याकरिताच आहे. फक्त वैष्णवांना आम्ही तो देणार आहोत असा आम्ही त्यांनी नियम करून घेतलेला आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. प्रस्तुत आज आपल्या सप्ताहाची तपपूर्ती आहे. प्रथम तपपूर्ती म्हणजे 12 वर्ष पूर्ण झालेली आहे. 12 वर्षापासून अविरतपणे आपण या ठिकाणी सेवा करतो आहोत. मोठी आनंदाची पर्वणी आहे. सर्वच त्यांनी भाविक एकत्र येऊन भगवंताचं चिंतन करतात. तसा आपला हा परिसरच अतिशय पावन आहे, जो खंडेश्वराच्या या महात्म्यानं अजूनच त्यांनी अशा पद्धतीनं दिव्य झालेला आहे. सर्वच ग्रामस्थ एकत्र येऊन अशा पद्धतीनं हा भव्य दिव्य सप्ताह करतात. आणि याच्यात थोडी या वर्षी मला मुंबईची झलक दिसते आहे. जरा चांगलं वातावरण आहे. तिकडे गेल्यानंतर त्यांनी असेच सप्ताह असतात. सुंदर डेकोरेशन असतं, अशा सुंदर त्यांनी मूर्ती आणून उभी केली जाते. फार समाधान वाटते त्याच्याकडे पाहिल्यावर. असो, हा म्हणून आनंदाचा पर्व आहे. त्यातला आज असणारा हा काला म्हणजे प्रसादाचा दिवस आहे, पूर्णतेचा दिवस. काल्याचं कीर्तन म्हणजे कलशाचं कीर्तन, पूर्णत्वाचं कीर्तन. काला त्यांनी जीवनामध्ये होणं अतिशय गरजेचं आहे महाराज. प्रत्येक माणसाला माणसाचं शरीर मिळालं हे काला करण्याकरिताच मिळालं. तुम्हाला काला म्हणजे काय फार अवघड आहे का? काला करणं म्हणजे घरी त्यांनी भात शिजवता येईल, थोडं दही आणायचं, एकत्र करायचं, काला करायचं आणि घरीच खायचा. तेवढ्यालाच काला म्हणत नाहीत महाराज. तिथपर्यंतच काला मर्यादित नाही. काला शब्दाचा अर्थ होतो एकीकरण, काला शब्दाचा अर्थ होतो एकत्रीकरण. दोन गोष्टींना एकत्र करणं याचं नाव आहे काला. मग हे फक्त रूपक आहे दह्याचं आणि भाताचं. दहीचं आणि लाहीचं फक्त रूपक केलेलं आहे मला. दही आणि लाही दोन्ही एकत्र केले की काला होतो. कशाचं रूपक आहे? त्याच्यामध्ये लाही हे जीवाचं रूपक आहे आणि दही हे परमात्म्याचं रूपक आहे महाराज. पण दही आणि लाही एकत्र होते म्हणजे काय होतं? जीव आणि परमात्मा एक होतं. जीव परमात्म्याचे एकीकरण होतं, हा त्यातला भाव आहे. पण बघा ना, जरा विशेष गोष्ट पाहण्यासारखी अशी आहे की लाही ह्याची आहे ना, ही सुद्धा एक परिवर्तित अवस्था आहे आणि दही सुद्धा एक परिवर्तित अवस्था आहे. लाही होण्याकरिता सुद्धा परिवर्तन व्हावं लागतं आणि दही होण्याकरिता सुद्धा परिवर्तन व्हावं लागतं. लाही ही तांदळाची परिवर्तित अवस्था आहे आणि दही ही दुधाची परिवर्तित अवस्था आहे. दोन स्वतंत्र गोष्टी आहेत मला. तसं जीवानं परमात्म्यात एकरूप होण्याकरिता
किंवा परमात्म्यानं जीवाला आपल्यात एक करून घेण्याकरिता परिवर्तित व्हावं लागेल दोघांना सुद्धा. पहा तुम्ही, जीव अज्ञानानं ग्रस्त झालेला आहे. केव्हापासून जीव झाला हे त्याला माहित नाही. आपण सर्वजण त्यांनी जन्माला आलो, माणूस झालो, फलाना सगळं आपण त्यांनी पाहतो, सगळं जगच आपण डोळे भरून पाहतो. आजपर्यंत आपण सगळं त्यांनी झालो, फक्त एकच झालो नाही, त्याचं नाव आहे मुक्त. जर मुक्त झालो असतो तर परत माणूस होऊन कशाला आलो असतो? मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झाली असती, आपण मस्त झालो असतो. ज्या अर्थी आपण जन्माला आलो त्या अर्थी आपण अजून मुक्त झालो नाही. लक्षात येत आहे तुमच्या सर्वांची महत्वाची गोष्ट आहे. कृष्ण चरित्राकडेच मला जायचंय, चिंता करू नका. आता की 11:15 वाजता माझं बोलणं सुरू झालेलं आहे आणि फार तर फार 12:30 वाजेपर्यंत मी बोलेन, म्हणजे कोणाचा नंतर बीपी वाढायला नको, लो व्हायला नको म्हणून आधी सांगून टाकलं बरं असतं. तुमच्यापेक्षा मला जास्त काही संध्याकाळी कथा चालू आहे, दूर जायचे म्हणून निदान 12:30 वाजेपर्यंत त्यांनी, कारण त्याचं कारण असं की मी येताना विचार करून आलो बरोबर 12च्या काट्यावर थांबायचं. पण इथं आल्यावर महात्मे माझ्या डोळ्यासमोर दिसले, बाबा आलेले आहेत, आणखी त्यांनी महाराज मंडळी माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत. मग त्यांच्या समोर बोलायचंय. आता मग त्यांनी उगीच काढीनं औषध लावण्यापेक्षा थोडस भगवंताचं चिंतन करून त्यांनी महाराज अशा पद्धतीने जावं. असं जीव आणि देव या दोन मुद्द्यांवर आपण बोलतो. काला याच मुद्द्यातून पाहायला पाहिजे, याच अंगानं काला पाहिला, या दृष्टीनं काला पाहायला पाहिजे, या भूमिकेत जाऊन काला पाहायला पाहिजे, तरच काला पोटात उतरेल. असं नाही उतरणार. महत्वाची गोष्ट मग जीवानं त्यांनी परिवर्तित व्हावं लागेल. आपण केव्हापासून जीव झालेला होता? अनादिकालापासून. म्हणून त्यांनी मुक्त झालो नाही. या जीवानं जर त्यांनी महाराज काला प्राप्त करून घ्यायचा असेल तर काल्याच्या प्राप्तीकरिता त्यानं काय करावं लागेल? त्यानं त्यांनी महाराज स्वतः परिवर्तन करावं लागेल, म्हणजे अज्ञानाची भूमिका टाकावी लागेल आणि अज्ञान टाकून ज्ञान स्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी लागेल. त्यानं जर ज्ञानाची प्राप्ती करून घेतली तर त्याच्या ठिकाणी असणाऱ्या जीवपणाचा नाश होईल, जीवपणाचा बाध होईल आणि जीवपणा गेला रे गेला की त्याला त्यांनी स्वतःच्या स्वरूपाचा बोध प्राप्त होईल, तो जीवनमुक्त होईल. जीवनमुक्त होणं म्हणजे लाही होणं. तुम्ही आता सर्वजण म्हणून लाही होणं म्हणजे त्यांनी महाराज कर्म आणि अकर्मापासून दूर जाणं, कोणत्याच प्रकारचं कर्म न लागणं. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्या भूमिकेत गेलो हे स्वतःच वर्णन करून सांगतात. तुका म्हणे आम्ही झालो झालो अग्निरूप लागून पाप पुण्यांग. पाप आणि पुण्य विवर्जित असणारी स्थिती प्राप्त झाली, कर्तव्य अभावत स्थिती निर्माण झाली की समजायचं लाही झाली. म्हणजे बीज जाळून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही अशी अवस्था प्राप्त होणं, याचं नाव आहे जीवनमुक्त होणं. म्हणजे जीवानं त्यांनी मला जीवपणा टाकून जीवनमुक्त व्हावं. आणि निर्गुण निराकार असणारा जो देव, जो शब्द सुद्धा ज्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही, शब्दांच्याही पलीकडे असणारा देव, आणि त्या परमात्म्याने त्यांनी महाराज स्वतः सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर येणे. देवानं सगुण होणं आणि जीवानं जीवनमुक्त होणं, या दोन गोष्टी एकत्र झाल्या की मग खऱ्या अर्थानं भक्ती प्रेमातला काला प्राप्त होत असतो. या दोन गोष्टी करताच अट्टहास आहे. म्हणजे देव म्हणजे दही, म्हणजे त्यांनी दुधाची परिवर्तित अवस्था. दूध म्हणजे निर्गुण स्वरूप आणि दही म्हणजे सगुण स्वरूप. जीव म्हणजे त्यांनी तांदूळ आणि जीवनमुक्त म्हणजे लाही. सगुण आणि त्यांनी मला जीवनमुक्त हे दोन एकत्र झालेले झाले की मग जो प्रगट होतो त्याचं नाव आहे आनंद. तोच आनंदाचा असणारा काला आहे. म्हणून त्यांनी या दही अंडीमध्ये ठेवलेला जो काला, हा काल्याचं प्रतीक आहे, हा दही लाहीचा काला. या काल्याच्या प्राप्तीनं त्यांनी काय होईल? हा प्रसाद जर हातात प्राप्त झाला ना तर त्या प्रसादाच्या माध्यमातून माणसाला भगवंताचं नामचिंतन करण्याची उर्मी निर्माण होईल. म्हणून त्यांनी महाराज नामचिंतनाचा काला दुसरा प्राप्त होईल, हरिनामाचा खिचडी काला आणि प्रेमे मोहिला साधा. म्हणून हरिनामाचा खिचडी काला दुसरा काला प्राप्त होईल. हा एक काला दही लाहीचा काला. त्याच्यातून त्यांनी महाराज हा प्रसाद घेतला की भगवंताचं नामचिंतन घेण्याची उर्मी त्यांनी होईल, म्हणजे हरिनामाचा काला भेटेल. आणि हरिनाम घ्यायला सुरुवात केली की माणूस त्यांनी महाराज ज्ञानाचा अधिकारी होईल. आणि ज्ञानाचा अधिकारी झाल्यानंतर श्रीगुरु त्याच्या जीवनात प्राप्त होतील. श्रीगुरु त्याच्या मस्तकावर हात ठेवतील आणि त्याला त्यांनी तत्वोपदेश प्राप्त करून देतील. मी सांगतो असं नाही, निळोबरायांनी अट्टहास केला तुकोबरायांच्या प्राप्ती करतात. ते म्हणतात येऊनिया कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तकी प्रसाद देवणी केले सुखी.
म्हणजे प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबराय आले, मस्तकावर हात ठेवून प्रसाद दिला म्हणजे ज्ञानाचा प्रसाद दिला आणि त्या प्रसादानं जीवन करता झालं. हा त्यातला भाव आहे. म्हणजे श्रीगुरु कृपेनं महावाक्याचा बोध होईल. तत्वमसी असं ते सांगतील, ते ब्रह्म तू आहेस असं सांगितल्यानं अहम ब्रह्मास्मी त्याकारक बोध पोटामध्ये उतरेल आणि या बोधानं त्यांनी महाराज जीवनमुक्त अवस्था प्राप्त होईल. याला जीवब्रह्माख्य ज्ञानाचा काला म्हणतात. 3 काले झाले आता. दहीराईचा काला, त्याच्यानंतर हरिनामाचा खिचडी काला आणि तिसरा जीवब्रह्माख्य ज्ञानाचा काला. 3 प्रकारचे काले. मला चौथा पण काला माहिती आहे. याच्यापेक्षा चौथा तुम्हाला आणखी कोणता चौथा सांगतो साधा. जीवनमुक्त झाल्यानंतर जसा देव त्यांनी हे झाला, जीवलाही झाला, हे झाला ना, म्हणजे तो सगुण साकार होऊन भक्तांच्या संगतीत आला. एक भावरूप काला, भाव विश्वात पदार्पण करता येतं. लोक म्हणतात देव कुठे आहे का, देव भेटतो का, देव दिसतो का, देव दिसेल का, 1000 प्रश्न तयार करतात. हे तार्किक लोक आहेत महाराज, ज्यांचा देवावर विश्वास नाही, ज्यांना देवच मान्य नाही. फार डळमळीत आहेत महाराज लोक. बऱ्याच लोकांनी तर माळा सुद्धा घातलेल्या आहेत, पण मनात कुठेतरी खोल एक भावना आहे, देव असला म्हणजे बरं झालं. नाही तर माळा घालून कुटाणा नाही तो कुटाणा घेण्या देण्याचा, नसला म्हणजे काय करायचं, असंही म्हणणारी काही माणसं आहेत. मला त्यांच्या पोटात अजून डळमळ आहे, त्यांना आत्मविश्वास नाही, त्यात पक्का भाव नाही देवाच्या अस्तित्वाविषयी. म्हणून त्यांनी महाराज या जगतामध्ये परमात्मा आहे असे प्रश्न लोकांना विचारले पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? सांगा बरं मला, जगात देव आहे की नाही? आहे ना. मग नंबर 2, भेटतो की नाही सर्वांना? भेटतो की नाही? भेटतो. आपल्याला भेटला का? नाही. हे पण उत्तर योग्यच आहे. नाही भेटला म्हणण्याकरिता सुद्धा छाती लागते महाराज. खरं बोलायला महत्वाची गोष्ट, भेटला नाही. जरी भेटला नसला तरी भेटेल की नाही? भेटेल ना. तो भेटण्याकरिता काय गरजेचं आहे? त्याचं नाव आहे भाव. भावाशिवाय देव भेटत नाही महाराज. भाव असेल तर देव कळतो. म्हणून भावेविन देव त्यांनी कळणं शक्य नाही. भावच महत्वाचा आहे. भावाची कारण पण भाव आहे भगवंताच्या भेटीकरिता कारण. जगामध्ये देव आहे, तो त्यांनी भेटतो सुद्धा, पण भेटतो कोणाला? ज्याच्या पोटात भाव आहे त्याला. भावच नसेल देव कसं काय भेटेल? महाराज म्हणतात, भाव धरी तया तारील पाषाण आणि दुर्जना सज्जन काय तरी. जो भाव अंतकरणात धारण करून आहे त्याला दगडातून देव प्रगट होईल आणि तारील. आणि दुर्जनच असा एखादा त्यांनी असला, त्याच्या पुढे सज्जनाने डोकंही आपटलं तरी त्याच्या पुढे देव प्रगट व्हायचा. दुर्जनच आहे महाराज तो. म्हणून दुर्जनाच्या समोर डोकं आपल्याचा धंदा करू नका. काही गरज नाही त्यांना समजून सांगायची. ते नरक छाप आहेत महाराज, त्यांच्यावर छाप पडलेली आहे नरकाची. म्हणून ते त्यांनी तुमचं किती सांगितलं तरी ऐकणार नाही. म्हणून त्यांना त्यांनी गळी उतरवण्याचं काम करू नका. जे भाविक आहेत, जे श्रद्धावान आहेत, ज्यांच्या पोटात विश्वास आहे परमात्म्याच्या अस्तित्वाचा, त्यांना भगवंताचं चिंतन सांगा. भगवान त्यांच्या समोर प्रगट होईल. पण भावविश्वास जाऊन त्यांनी महाराज परमात्म्याला प्रगट करता येतं. आणि तो परमात्मा डोळे बंद करून कधीतरी एकांतात बसावा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा आहे का? आणि डोळे बंद करून त्याचं चिंतन करा. त्याचं चिंतन करता करता त्याला नखशिखांत डोळ्यासमोर उभं करा. मनोमन त्याच्याशी बोलायला सुरुवात करा की कन्हैया, तू जसा गोपाळांबरोबर खेळत होतास, उड्या मारत होतास, गोपिकांबरोबर त्यांनी महाराज अशा पद्धतीने लीला करत होतास, या सगळ्या गोष्टी गोमातेला घेऊन वनात जात होतास, वानरांना आनंद देत होतास, हरणांना आनंद देत होतास, पक्ष्यांना आनंद देत होतास, पावा वाजवत होतास, यमुना मोठी आनंदी होती. हे सर्वच सर्व त्यांनी महाराज चित्र वृंदावनामध्ये दिसत होतं आणि सर्वजण तुला पाहून आनंदी होत होते. तसं त्यांनी माझ्या जीवनातही तुझं दर्शन प्राप्त व्हावं असं मला वाटतं. आणि भावयुक्त अंतकरणाने त्याच्याबरोबर बोलायला सुरुवात करा. तुम्ही जर डोळे बंद करून त्याचं ध्यान करता करता अशा विश्वास जाल तर तो परमात्मा तुमच्या समोर सुद्धा प्रगट होईल. आणि फक्त प्रगट होईल असं नाही, तो प्रगट झाल्यावर म्हणा, फार भूक लागली, पेंद्याला वरद्याला वाकुड्याला कसा खायला घालत होतास, मला सुद्धा देणं खायला, असं जर म्हणाल तर तो परमात्मा तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने स्वतःच्या हाताने भरवेल, तो काला खाऊ घालेल. महत्वाचा भाव आहे हा. भावरूप असणारा चौथा काला. 4 प्रकारचे काले आपण पाहिले. म्हणून तो काला त्यांनी महाराज प्राप्त झाला पाहिजे. त्याच्याकरिता आपण अट्टहास केला पाहिजे. जीवनामध्ये तो त्यांनी उतरावा म्हणून त्यांनी महाराज प्रयत्नशील असलं पाहिजे. बिगर प्रयत्नाचं ते प्राप्त होत नसते. म्हणून त्यांनी आपलं जीवन या काल्याकरिताच मिळालेलं आहे. म्हणजे त्यांनी हा काला प्राप्त करण्याकरिता सुद्धा माणसाचं जीवन लागेल. गाढवांना काय मिळत नाही. गाढवांना दिला तरी घ्यायचे नाहीत महाराज ते. हा महत्वाचा विचार आहे, कारण गाढव त्याचे अधिकारी नाहीत. नंबर 2, हरिनाम सुद्धा त्यांनी महाराज कोणालाही घेता येत नाही. ते सुद्धा माणसाच्या योनिदारावरच घेता येत. आणि जीवब्रह्माख्य ज्ञानाचा अधिकारी तर माणूसच आहे, बाकीचे कोणीच नाही. आणि भाव विश्वास सुद्धा माणसालाच जाता येईल, दुसऱ्या कोणाला जाता यायचं नाही. म्हणून माणसाचं शरीरच त्याने असं आहे जे काला प्राप्त करून घेण्याकरिता मिळालेलं आहे. म्हणून आपण काला केला पाहिजे. मग जो काला देणारा देव आहे तो त्यांनी अशा पद्धतीने प्रगट झाला पाहिजे. तो अनेक वेळेला प्रगट होत असतो. लांबलचक असणार त्याचं चरित्र आहे, पण वेळेची मर्यादा पाहून आपण संक्षिप्त रूपानं पुढे त्यांनी जाण्याचा प्रयत्न करूया. तो अनेक युगांमध्ये प्रगट होत असतो. त्याचा हा खेळ आहे. त्यानं संपूर्ण विश्व निर्माण केलंय. हे त्यांनी खेळण्याकरिताच निर्माण केले. त्यानं त्यांनी महाराज कर्मप्रधान विश्व रची राखा,
जो जसं करव तसं फल चाखा. जो जसं कर्म करतो तसं फल परमात्मा त्याला प्राप्त करून देतो. म्हणून त्यांनी महाराज सुख दुःख त्याला देण्याचं काम करतो. का सुख दुःख प्राप्त होतात त्याच्यामध्ये पाप आणि पुण्य पाहिलं जातं. पण पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. आजच्या या समाजाला पाप आणि पुण्य मान्य नाही म्हणायचं. ते म्हणतात हे सगळे बुवा लोक बावळट आहेत. ते पाप आणि पुण्य सांगतात आणि लोकांना भुलकावणे आणि भुलथाप त्यांनी यांची चालू आहे. कशाचं पाप आणि कशाचं पुण्य. आज लोकांना पाप मान्य नाही म्हणून लोक व्याभिचार करतात. आज लोकांना पाप मान्य नाही म्हणून लोक 2 नंबर करतात. आज लोकांना पाप मान्य नाही म्हणून लोक त्यांनी महाराज आया बहिणींकडे खरकट्या नजरेनं पाहतात. पाप मान्य नाही म्हणून. आज लोकांना पाप मान्य नाही म्हणून लोक चोऱ्या करतात. आज लोकांना पाप मान्य नाही. जर पापाची भीती पोटात असती तर असे घाण वागले असते का लोक. एवढे समाजातले लोक आज एवढ्या तळागाळाला जाऊन त्यांनी खाली येऊन वागतात. त्याचं कारण लोकांना पाप मान्य नाही. पण ऐका, जरी पाप मान्य नसलं, का बरं मान्य नाही म्हणे कुठं दिसतं. जे दिसतं ते आम्ही मान्य करतो म्हणे. काय पाप दिसतं का. आणि पाप दिसलं नाही तरी पापाचा परिणाम दिसतो. महत्वाची गोष्ट आहे. पाप आणि पुण्य 2 गोष्टी आहेत. त्या जरी दिसत नसल्या तरी त्याचा परिणाम मात्र दिसतो महाराज. पापाचा परिणाम आहे दुःख आणि पुण्याचा परिणाम आहे सुख. माणसाच्या जीवनात सुख दुःख पाहायला मिळतात. आणि सुख दुःख जर कशाला प्राप्त झाले असतील तर आपल्या कर्मानं, पाप पुण्यात्मक कर्मानं. जर फार चांगले दिवस असतील, फार आनंद तुमच्या जीवनात असेल, समजायचं मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलेलं आहे. एका आईला 2 लेकरं होतात. जुळे समजा, जुळे लेकरं झाले आणि दोघे एकाच शाळेत त्यांनी शिकतात. त्यांचे आई वडील संस्कार करणारे तेच आहेत. शाळा पण तीच आहे, शिक्षक पण तेच आहेत. एकच डिग्री घेतलेली आहे, एकाच नोकरीला लागलेली आहेत. दोघांना सारखीच नोकरी चांगली लागली. दोघांचे लग्न एकाच वेळेला झाले. पण एक मात्र फार श्रीमंत झाला, फार संपन्न झाला, फार सुखी समाधानी झाला आणि दुसरा तसाच राहिला माणूस. ज्याच्या जीवनात कधी समाधान आलंच नाही, दुःखानेच भरलेला आहे. मला तुम्ही सांगा, त्यांचे आईबाप वेगळे आहेत का. त्यांचं शिक्षण वेगळं आहे का. त्यांची नोकरी वेगळी आहे का. त्यांच्या सगळ्या गोष्टी एकच आहे. मग एक सुखी दुसरा दुःखी का बरं आहे. त्याचं कारण त्यांचं कर्म आहे महाराज. मग त्याचं कर्म त्याने मला सुख देणार. रोगाची रूपे. पाप जर असलं तर कोणत्या ना कोणत्या तर रूपानं भोगायला येतच महाराज. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भगवंतानं पाप पुण्यात्मक कर्माची रचना केली आणि कर्मप्रधान विश्व निर्माण करून त्याच्यात परमात्मा खेळतो. पण पापही वाढतं, कधी कधी पुण्यही वाढतं. पाप वाढलं तरी देवाला यावं लागतं कमी करण्याकरिता आणि पुण्य वाढलं तरी देवाला यावं लागतं कमी करण्याकरिता. महापुरुष प्रगट झाले, भक्ती करायला लागले, त्यांचं पुण्य वाढलं की देवाला यावं लागतं त्यांना दर्शन द्यायला. दर्शन दिलं की पुण्य त्यांनी कमी होतो, समतोल राहतो पृथ्वीचा. पाप वाढलं, दुराचारी जन्माला आले की भगवंताला यावं लागतं. त्या दुराचार्यांना मारावं लागतं. त्यांना मारलं की मग त्यांनी मला पाप कमी होतं, मग परत समतोल राहतो. सत्ययुगात आला परमात्मा, जो वराहासारखं रूप धारण करून आला, नरसिंहाचं रूप धारण करून आला. त्याने त्यांनी महाराज दुराचार्यांना घालवलं. हिरण्याक्ष हिरण्यकश्यप मारले. तो परमात्मा त्रेतायुगात अवतीर्ण झाला, राम रूपानं प्रगट झाला. रामरायाच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला आणि त्यानं त्यांनी महाराज रावण कुंभकर्णासारख्या दुष्ट प्रवृत्तीनं घालवलं. रावण कुंभकर्ण ही प्रवृत्ती आहे महाराज, दुष्ट प्रवृत्ती आहे. त्या काळात एकच रावण होता. आता काय करायचं, घर घर में रावण बैठा, इतने राम कहां से लावून. महत्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज रावण ही वाईट प्रवृत्ती आहे आणि ती घातक असणारी प्रवृत्ती आहे, ती काम प्रवृत्ती आहे, ती त्यांनी महाराज लोभ प्रवृत्ती आहे, ती मोह प्रवृत्ती आहे आणि ती घालवण्याकरिता राम प्रगट झाला पाहिजे. राम त्यांनी महाराज डोळ्यासमोर एक आदर्श आहे, तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्याच्याजवळ मर्यादा आहे महाराज. म्हणून त्यांनी मला त्या मर्यादेत वागण्याकरिता रामाचं चिंतन करावं. राम रूपानं तो प्रगट झाला आणि दुराचार्यांना त्याने अशा पद्धतीने घालवलं. पापच त्यांनी मला संपवून टाकलं, पृथ्वीला निर्भय करून टाकलं. तोच परमात्मा द्वापार युगात प्रत्यक्ष प्रगट झाला. तो कृष्ण रूपानं प्रगट झाला. का प्रगट झाला, त्याचं कारण कंसासारखे जन्माला आले. कंस मोठा वाईट आहे महाराज. त्याचा सासरा, त्याचं नाव जरासंध. दोघे सासऱ्या जावयाने त्यांनी सगळ्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. तिथे त्यांनी शाल्व नावाचा राजा जन्माला आला, पौंड्रक जन्माला आला, काशीराज जन्माला आला, विदुरथ जन्माला आला. तिथे त्यांनी दंतवक्र जन्माला आला, शिशुपाल जन्माला. हे सगळे त्यांनी दुष्ट आहेत, त्या दुष्टांची नावं मी त्यांनी घेतोय.
म्हणून त्यांनी महाराज हे दुष्ट प्रत्येक युगात जन्माला येतात महाराज, फक्त नावं बदलून बदलून येतात. आता पण आहेत, फक्त त्यांची नावं सांगायची नाहीत. मला सगळ्यांची नावं माहिती आहेत, कोण कोण काय करतंय, माझ्या धर्माच्या विरोधात कशी कुरबुडी चालू आहे, कसा धर्म बुडवण्याचा त्यांनी महाराज प्रयत्न सगळ्या लोकांचा चालू आहे, धार्मिकांच्या बुद्धीमध्ये कसं विष घालवायचं, त्यांच्या पोटातून धर्मच कसा घालवायचा हे षडयंत्र करणारे का कोण कोण त्यांनी महाराज जरासंध आहेत आणि कोण कोण कंस आहेत आम्हाला चांगले माहिती आहे. पण त्या कंसाने जरासंधाने हे लक्षात ठेवायचं की येत असतंय त्यांचा बाप, त्यांचे त्यांनी मुंडके कापण्याकरिता नक्की येणार आहे आणि तो त्यांनी आल्याशिवाय राहत नाही महाराज, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तर त्यांनी महाराज ते जन्माला आले पापाचा भार वाढायला लागला. मग ते त्यांनी महाराज द्वेष करायला लागले. कोणाकोणाचा? त्यांनी ब्राह्मणांचा द्वेष मांडला, यज्ञ बंद करून टाकले, गोमातेचा छळ सुरू केला, भक्तांचा छळ सुरू केला आणि अशा पद्धतीने उपद्रव करायला लागले सगळ्या लोकांना. पृथ्वीला त्यांनी पापाचा भार झाला आणि भगवंताकडे त्यांनी ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवानं भगवंताचं स्तवन केलं. मग आकाशवाणीने सांगितलं देवकीच्या गर्भात येईल भगवान रक्षिल ब्राह्मण गाई भक्त. आणि मग त्यांनी महाराज देवकी कंसाची चुलत बहीण आहे, तिचा विवाह कोणाबरोबर करावा म्हणून वसुदेवाबरोबर करायचं ठरलं. वसुदेवाबरोबर विवाह संपन्न झाला आणि विवाह संपन्न झाल्यानंतर फार थाटमाट केलं कंसाने. लोकांच्या समोर नाटक दाखवत होता महाराज. तो म्हणला माझ्या बहिणीवर माझं फार प्रेम आहे, तिला आंदन दिलं पाहिजे. मग तिला कितीतरी रथ त्यांनी दिले महाराज, 1500 घोडेच दिले, त्यांनी 400 हत्ती दिले, सुवर्ण अलंकाराने युक्त 200 दासीच दिल्या. एवढं सगळं त्यांनी महाराज दिलं. तिची बोलवण करतोय, स्वतःच रथात बसला आणि तो रथ त्यांनी महाराज हाकत असताना तिची त्यांनी अशा पद्धतीने वरात निघालेली असताना पुन्हा आकाशवाणी केली स्वर्गातल्या देवाने आणि सांगितलं मूर्खा कंसा, जिची वरात मिरवतोय तिच्याच पोटी आठवाईन तुला मारेल. मग घाबरला, हातात खडग घेतलं. आधीचं नाटक सगळं वायाला गेलं आणि देवकीला मारायला तयार झालं. लोक म्हणले बघा एवढं सोनं नाणं तिला दिलं, हत्ती घोडे दासी त्यांनी रथ दिले, आता लागला मारायला. म्हणजे तो मुळातच नकली होता, हे सगळं वैभवही नकली दाखवत होता. महत्वाचा भाव आहे. मारण्याकरिता उद्युत झाला. वसुदेवानं हात पकडला, म्हणला मारू नकोस. म्हणे का? अरे तुझी बहीण आहे, तुला दादा दादा म्हणते, प्रेममयी आहे, तिला का मारतोयस? असं त्यांनी म्हणायला सुरुवात केली. स्त्रियांवर त्यांनी हात उघडणं योग्य नाही. क्षत्रियानं स्त्रियांवर शस्त्र चालवायचं नाही. त्यापेक्षा स्त्रियांवर हात उघडणंच मुळात त्यांनी महाराज वेदबाह्य आहे. ते त्यांनी शास्त्राला मान्य नाही. महत्वाची गोष्ट आहे महाराज, आपल्या धर्मामध्ये स्त्रियांना विशेष स्थान प्राप्त झालेलं आहे. मग जिथे नारीची पूजा केली जाते तिथे देवता वास्तव्य करतात. या बायका उगाचच त्यांनी महाराज अर्धा हक्क मागतात. त्या म्हणतात आम्हाला आरक्षणाकरिता भांडण करतात. तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे? सगळंच तुमच्या बाजूने आहे. सगळं त्यांनी धर्मशास्त्र जर पाहिलं तर तुम्हाला 100% त्यांनी आरक्षण आहे महाराज. पण तुमच्या सुरक्षिततेकरता सगळ्या गोष्टी आहेत. विनाकारण त्यांनी महाराज हे भांडण लोकांनी उभं केलंय. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी आपल्या धर्मामध्ये स्त्रियांना पूजनीय वंदनीय मानलं जातं. कंसा मूर्खा का मारतोस तिला? तुझी बहीण आहे, तुला दादा दादा म्हणते, ती आबला आहे, ती त्यांनी महाराज स्त्री आहे, तिच्यावर शस्त्र चालवणं क्षत्रियाचं काम नाही. कशाला तू मूर्ख आहेस? असं म्हणल्यावर म्हणलं मग मी आता काय करू? हिच्याच पोटी आठवाईल आणि मला मारील. मग काय करावं? सांगितलं आम्हाला दोघांना बंदीखान्यात नेऊन टाक. मग दोघांनाही बंदीखान्यात टाकायची तयारी झाली. 11:05 दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकलं. तिथे त्यांनी महाराज कारागृहामध्ये गेलेले आहेत आणि मग त्यांनी महाराज यथाकाल 6 लेकर त्यांनी झाले देवकीला आणि कंसानं त्यांनी धावत येऊन 6ची 6 लेकर मारली. 7वा गर्भ आला, तो योगमायेनं पळवला आणि पळून रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केलं. वसुदेवाला बऱ्याच बायका आहेत महाराज, त्याच्यामध्ये रोहिणी नावाची एक पत्नी आहे जी त्यांनी या कंसाच्या भीतीनं नंदराजाच्या आश्रयाला गोकुळात जाऊन राहिली होती. मग तिथे राहत्या योगमायेनं गर्भ त्यांनी अशा पद्धतीने पळवला, रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. तुम्हाला असं कुठं होतं का इकडून गर्भ उचलायचा आणि तिकडे नेऊन ठेवायचा? आता विज्ञानानं सिद्ध केलं ना, मग लोक हो म्हणायला लागले. विज्ञानाने टेस्ट ट्यूब बेबी सिद्ध केलं की नाही आता? म्हणजे विज्ञान म्हणते ट्यूब मध्ये बेबी तयार करायचं, मग ते गर्भाशयात नेऊन त्यांनी सोडायचं, मग बाळ त्यांनी वाढतं, असं विज्ञान मानलं लागलं. मग लागले लोक मुंडकी हलवायला. महत्वाची गोष्ट आहे महाराज, जे आपलं खरं आहे ते त्यांनी मला लोकांना मान्य नाही, हा महत्वाचा विचार. असंच आहे महाराज, आपल्या देशातली परंपराच अशी आहे. लोकांना आपलं बरं वाटत नाही, जेव्हा दुसऱ्याकडून वाजून येताना मग म्हणतात हो हो बरोबर आहे. आता अमेरिकेने शोध लावला. अमेरिकेने सांगितलं की राम सेतू आहे. राम सेतूचं संशोधन केलं अमेरिकेसारख्या देशाने आणि मग त्यांना राम सेतू त्यांनी महाराज कळाला. त्यांनी स्वीकारल्यानंतर आपले म्हणाले हा 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 म्हणजे रामाने सेतू बांधला होता. इतके दिवस म्हणले तुमचा बावळटपणा आहे, काढून टाका म्हणजे तो सेतू. कशा करता या सगळ्या गोष्टी करायच्या? या सगळ्या गोष्टी षडयंत्रपूर्वक त्यांनी महाराज तुमचं धर्म बसवाय करताच आहे. महत्वाची गोष्ट आहे. आता हे बघा, हे धर्माचं व्यासपीठ आहे. आता धर्माचं व्यासपीठ कंबर बांधून मी धर्म सांगण्याचं काम करतोय. मी धर्माविषयीच बोलणार. मी एक पथ्य पाळलेलं आहे. काय पथ्य आहे? मी दुसऱ्या कोणाच्याच धर्माची निंदा करणार नाही. मी दुसऱ्या कोणा धर्माचे त्यांनी मला कोणत्याच प्रकारचे कडवटपणाच्या त्यांनी गोष्टी कोणाच्या समोर सांगणार नाही. ते माझं काम नाही. माझं काम एकच आहे
की माझा धर्म लोकांच्या समोर सांगणं, आणि नंबर 2 माझ्या धर्माच्या विरोधात जर कोणी त्यागणी महाराज काही षडयंत्र करत असेल तर मी त्याच्यावर तुटून पडणार महाराज. या जगात मला कोणी शत्रू नाही. हा, अजात शत्रुता आणि भूमिका साधू संतांनी आम्हाला शिकवलेली आहे. पण मी कोणाचा शत्रू नाही, कोणी माझा शत्रू नाही. पण जो माझ्या धर्माच्या विरोधात बोलत असेल त्याच्यासारखा दुसरा शत्रू कोणी मला सापडणार नाही. म्हणून त्याच्याशी शत्रुत्व करण्याकरता तयार आहे महाराज. म्हणून तागणी महाराज तिथं लिहिलं ना वरती, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हे लिहिलंय म्हणजे तसं वागलं पाहिजे. सगळ्या निम्या एकट्यानं नाही, सगळ्यांची जबाबदारी आहे महाराज. महत्वाची गोष्ट आहे, जाणून घेण्यासारखीच आहे. म्हणून त्यांनी सर्वांनी उतरलं पाहिजे आणि सांभाळलं पाहिजे. कोणाच्या धर्माला नावं ठेवू नका, कोणाच्या धर्माला तागणी महाराज वाईट म्हणू नका. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने करतोय तो ठीक आहे. फक्त आपला धर्म सांभाळा आणि आपला धर्म लोकांच्या समोर प्रगट करण्याचा प्रयत्न करा. गरज त्याचीच आहे महाराज, असू द्या. म्हणून तर तागणी महाराज लोक काही सांगतात कोणाचं ऐकू नका. रोहिणीच्या गर्भात तागणी महाराज अशा पद्धतीने नेऊन घालवलं. हे विज्ञानाने सिद्ध केलं. हे मी सांगत होतो, टेस्ट ट्यूब बेबी. रोहिणीला तागणी महाराज गर्भधारणा झाली. 7व्या महिन्याचा गर्भ आला. लोक म्हणायला लागले हिचा नवरा बंदीखान्यात आहे, ही गरोदर आहे. नक्की कुठेतरी चुकली असेल म्हणे. कशी काय गर्भधारणा झाली? मग तिलाही समजेना 7व्या महिन्याचा गर्भ आला कसा. रोहिणीला सुद्धा तिने काय केलं, यमुनेच्या काठावर चिता रचली आणि चिता रचून ती पेटवली आणि त्याच्यात उडी मारणार इतक्यात पाऊस आला. ती चिता विझली आणि विझल्यानंतर पुन्हा आकाशवाणी झाली की रोहिणी निष्कलंक आहे, हा गर्भ वसुदेवाचाच आहे. मग तिला तागणी महाराज नंदराजाने सांभाळलं. यथाकाल प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. मुलानं डोळेच उघडले नाहीत महाराज. त्याचे डोळे बंदच होते. जन्मताच त्याने डोळे उघडले नाही. मग ज्योतिषांना बोलावलं. त्याची जन्मपत्रिका वगैरे पाहिली, सांगितलं हा सामान्य नाही, हा तर शेष नारायणाचा अवतार आहे. प्रत्यक्ष शेष नारायण प्रगट झाला. शेष नारायण म्हणजे भगवंताचं आसन आहे. ज्यावरती आसन आलं त्यावरती आसनावर बसणारा येणार आहे. कुठे येईल माहित नाही. म्हणजे आपला जो नंद राजा आहे त्याला बऱ्याच काळापासून संतती नाही, त्याच्याच घरी यावं. मग काय केलं पाहिजे म्हणून शांडिल्य ऋषींना बोलावलं आणि शांडिल्य ऋषींनी सगळ्या गावाला सांगितलंय, पहा तुम्ही त्यांनी निर्जला एकादशीचं व्रत करा. पण आबाल वृद्धांनी त्यांनी निर्जला एकादशीचं व्रत केलं. दर 15 दिवसाची एकादशी निर्जला धरली. त्याचा परिणाम यशोदा आणि गर्भवती झाली. इकडे तागणी महाराज 7वा गर्भ गळून गेला असं कंसाला वाटलं. तो फुगला महाराज. त्याला अभिमान झाला. तो म्हणला माझ्या भीतीने देवकीचे गर्भच गळून जायला लागले. पण त्याला काय माहिती त्याला मारणारा प्रगट होणार आहे म्हणून. पण अष्टम गर्भ रूपाने परमात्माला वसुदेवाच्या हृदयात प्रवेश केला. वसुदेवाच्या हृदयातून देवकीच्या हृदयात प्रवेश केला. देवकीचं तेज वाढू लागलं. कंसाचं हृदय जळू लागलं. अष्टम गर्भ रूपाने परमात्मा प्रगट होणार आहे. हा श्रावण महिना तागणी 9 मास पूर्ण झाले. श्रावण महिना आला, त्याच्यात मध्य पक्ष आला, त्याच्यात अष्टमी तिथी आली. रोहिणी नक्षत्र आहे, बुधवारचा दिवस आहे. चंद्रमा अतिशय चांगला आहे. ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल आहे. आणि अशा अवस्थेमध्ये रात्रीची 12 वाजलेले आहेत आणि रात्रीच्या 12 वाजता कारागृहामध्ये लख्ख असणारा प्रकाश पडला आणि त्या प्रकाशाने दिव्य असणारी आकृती धारण केली आणि जगन्नियंता परमात्मा तागणी महाराज कृष्ण रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. शंखचक्र गदा पद्म हातात धारण करून परमात्मा प्रगट झाला. त्याला पाहून वसुदेव देवकीला आनंद झाला. मागच्या जन्माची आठवण देवानं करून दिली. तुम्ही तपश्चर्या केली म्हणून मी तुमच्या समोर आलो. तुम्ही पुष्णी सुतपा होतात, मी पुष्णी गर्भ झालो. तुम्ही कश्यप आदिती झालात, मी वामन झालो. तुम्हीच आता वसुदेव देवकी झालात, मी तुमच्या घरी कृष्ण रूपाने आलो. थांबणार नाही, मला जायचंय. म्हणजे कुठे जायचंय महाराज वर्णन करू. नंदाच्या नंदाच्या घराला मजन ये गोकुळाला. भगवान म्हणू लागले मला गोकुळाला जायचं, नेऊन घाला.
चतुर्भुज असणारा परमात्मा, 8 वर्षाची मूर्ती घेऊन आलेला परमात्मा, लोक म्हणतात असं एकाएकी कसं काय प्रगट होईल आणि कसं काय दिसेल आणि कसं काय त्यांनी आकार धारण करून येणार आहे. ज्याला सगळं विश्व निर्माण करता येतं त्याला एक आकार धारण करता यायचा नाही का? हा महत्वाची गोष्ट आहे. ज्याने हे विश्व निर्मिले, महर्षी ब्रह्मा संस्था केले, 21 स्वर्गात ते धरले सत्ता मात्रे आपले, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नाही अनुमान श्रुतीशी. ज्याला विश्व निर्माण करता येतं त्याला आकार धारण करता यायचा नाही का? पण तो या आकारात त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होतो. पण एवढा मोठा झालास तुला कसं काय न्यायचं देवा? म्हणे मी लहान होणार आहे. भगवान लहान झाले, द्वारपाल झोपी गेले, कुलप गळून गेले, दरवाजे उघडले. देवकीनं भगवंताला घेतलं हातामध्ये, स्तनपान करू लागली. पण दुसऱ्या क्षणाला आठवलं कंस जर धावत आलं तर काय करायचं? म्हणून सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगे जेठी, जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील, असा विचार करून तिनं त्यांनी वसुदेवाच्या हातात बाळाला देऊन टाकलं. वसुदेवानं भगवंताला उचलल्याबरोबर चमत्कार झाला. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, बंधनं गळून गेली. आणि मग आता त्यांनी महाराज जाण्याकरिता निघाले. टोपली जवळ आली, देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, रस्त्याने चालू लागले. धो धो पाऊस पडू लागला, शेष नांगणांवरतून पण धरला. यमुना नदी समोर आली, यमुनेला पूर येऊ लागला, पुरात प्रवेश केला. वसुदेवाच्या गोट्याचं पाणी गुडघ्याला, गुडघ्याचं कमरेला, कमरेचं छातीला, छातीचं गळ्याला लागू लागलं. भगवंतानं विचार केला यमुना उफाळून वाहती आहे, तिला पायाचा अंगुष्ठ लावल्याबरोबर धुवून गेली पलीकडे. यमुनेला त्यांनी चरण स्पर्श केल्याबरोबर यमुना धुवून गेली. भगवान पलीकडच्या काठाला गेले. यशोदेच्या समोर कन्या प्रगट झाली. माया आपला मुलगा तिथे ठेवला, कन्या बरोबर घेतली, पुन्हा कारागृहात आली. तिने आटंक केला, कंसाला सांगितलं तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. इकडे परमात्म्याच्या प्राकट्याची बातमी सगळ्यात आधी कळाली असेल सुनंदेला. तिने यशोदेला जाग केलं, वहिनी जागे व्हा, तुम्हाला मुलगा झाला. यशोदा आनंद विभोर झाली. नंदराजाला सांगण्याकरिता गेली. नंदराजाने नवरत्नांची माळ तिला देऊन टाकली. सगळ्या गावात सांगण्याकरिता सुनंदा फिरते, गवळण सांगी गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळं गाव कन्हैयाला पाहण्याकरिता येऊ लागला. बरोबर 11:15 वाजता कन्हैयाला पाहण्याकरिता सर्वजण आले आणि आनंद विभोर होऊन भगवंताच्या छंदात नाचू लागले. सर्वांना सुख झालं महाराज. किती सुख झालं महाराज म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतपार राहिला नाही एवढं सुख झालं महाराज. हे नंद घरानंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. आनंद घरानंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय दाऊद याल की. नंद घरानंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. आनंद घरानंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो. काही संप्रदायाचे नियम पाळायचे म्हणून टाळ पकवतात, म्हणायचे नाही भजन मला म्हणावं वाटली तरी. पण म्हणावं लागल्यावर कशाला दम खायचा, म्हणावं वाटल्यावर म्हणायचेच महाराज. फक्त नियम मोडायचा नाही म्हणून तुमचे टाळ मृदंग वाजवायचा नाही. भजन मात्र म्हणायचं. असं मला वाटलं म्हणायचं. मेरे मन को भाया मैं टरबूज काट के खाया. खावा टरबूज मी खाणार म्हणजे खाणार. मी काय करायचं त्याला. मला वाटलं त्यांनी महाराज भजन करायचं देवाचं मी करणार. तुम्ही ऐकतात ना सगळेजण म्हणजे संप्रदायाचा नियम आहे, असं झालं पाहिजे. तर संप्रदायाचे नियम मातीत घातले महाराज कितीतरी लोकांनी. दाखवू की आधी मी तुम्हाला काय काय करतात संप्रदायाचे नियम त्यांनी. संप्रदायाचे नियम सांगणाऱ्या लोकांनी माझ्या समोर यायचं आणि मला सांगायचं याला संप्रदायाचा नियम म्हणतात. मग मी त्याला यादी दाखवतो कशाला संप्रदाय म्हणतात ते. महत्वाची गोष्ट आहे, काय फुगीरपणा नाही सांगत, महत्वाची गोष्ट सांगतो. लिखित नियम आहेत संप्रदायाचे, ते पाळले पाहिजे.
काय नियम आहे माहिती आहे? लिखित नियम. हा, असं म्हणतात, कन्या गौ आणि कथेचा विकरा हे नको दातारा घडू देऊ. म्हणजे मुलगी विकायची नाही, गाय विकायची नाही, कथा विकायची नाही. नियम आहेत त्या संप्रदायाचे. लोक हे पाळतात का? नरस्तुती आणि कथेचा विकरा हे नको दातारा घडू देऊ. नरस्तुती म्हणजे माणसाची स्तुती. माणसाची स्तुती करणं हे त्यागणी महाराज वर्ज आहे संप्रदायामध्ये. लोक माणसाची स्तुती करतात की नाही, कंबर बांधल्यावर अर्धा तास तर लोकांची नावं घेता घेताच जातात महाराज. महत्वाची गोष्ट आहे. अख्खं कीर्तन त्यागणी महाराज असंच होतं. कशा करिता? पण हा नियम नाही का संप्रदायाचा? पाळला नाही पाहिजे का? पाळला पाहिजे. हे नियम धाब्यावर बसवते आणि दुसरेच नियम डोक्यात घेऊन त्यांनी लोकांना सांगायला लागले शहाणपणा. कशाला तो शहाणपणा सांगायचा? नियम जर पाळायचे असतील तर लिहिलेले नियम पाळायचे, जे साधू संतांनी गाथ्यात लिहून दिले आहेत. काय नियम आहे? अजून नियम सांगतो. परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील. परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. परद्रव्य म्हणजे दुसऱ्याचं धन आणि परनारी म्हणजे दुसऱ्याची स्त्री. याचा दोन्हीचा सुद्धा विटाळ धरला पाहिजे. दुसऱ्याचं धन मातीसारखं वाटलं पाहिजे आणि दुसऱ्याची स्त्री आईसारखी वाटली पाहिजे. हा नियम आहे संप्रदायाचा. किती लोक पाळतात? नियम त्यांनी म्हणे फक्त हे त्यांनी दुसरेच भजन म्हणतात, हे वृंदावनातले भजन म्हणतात. अरे भजनच म्हणतोय ना, भजनच म्हणतो ना देवाचं. भजन सहन होत नाही, बाकीचं तुम्हाला काही सहन होतं. तुम्हाला वाटेल हे इथंच म्हणतोय, हजार लोक त्यांनी असतील ना. भंडारा डोंगरावर गेलो होतो आम्ही कथेला आणि तिथं काल्याचं कीर्तन होतं, तिथंही दणकून आणलं महाराज. असंच त्याचं कारण नियम आहे. नियम पाळले पाहिजेत ना, महत्वाची गोष्ट आहे. हे नियम आहेत, ओरिजिनल नियम आहे. म्हणून हे पाळले पाहिजे. असू द्या. एवढ्या आनंदात कशाला आता तडका तडकी करू? नंद घर आनंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. आनंद घर आनंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. सगळा गाव आनंदाने नाचू लागला भगवंताच्या छंदात. देवाला पाहण्याकरिता येऊ लागले, आनंद विभोर झाले. इकडे सर्वांना आनंद झाला, पण तिकडे दुष्टांना मात्र चळकाप सुटला. दुष्ट म्हणजे कंस. कंसाला त्यांनी भय निर्माण झालं आणि या कंसानं कन्हैयाला मारण्याकरिता षडयंत्र करायला सुरुवात केली. त्यानं त्यांनी महाराज पुतनाबाईला पाठवून दिलं. भगवंताने पुतनेचा उद्धार करून टाकला. नंतर महाबळ नावाचा त्यांनी दैत्याला, तो ब्राह्मणाच्या रूपात आला. त्यानं त्यांनी महाराज पंचांग आणलं होतं. त्याचं स्वागत केलं. नंदराजाने बसायला पाठ दिला, टेकायला पाठ दिला, पंचांग ठेवायला पाठ दिला. त्यानं त्याच्यावर पंचांग आपलं, त्याचं चहा पाणी नाश्ता पोहे सगळं झालं. आणि झाल्यानंतर त्यांनी मग लागला त्यांनी भविष्य सांगायला. आणि ते भविष्य सांगत असताना म्हणलं, असं आहे नंदा, फार चांगला मुलगा आहे. चांगल्या त्यांनी महिन्यात, श्रावण महिन्यात जन्माला आला. रोहिणी नक्षत्र होतं, बुधवारचा दिवस होता. चंद्रबळ अतिशय चांगलं होतं. ग्रह नक्षत्र त्याच्या अनुकूल आहेत. सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या. सगळं चांगलं आहे, पण आता एवढं सगळं सांगायला पण कशाला म्हणायचं? हा पण म्हणजे त्यांनी महाराज त्याच्यावर पाणी घालणारा असतो. एक माणूस त्यांनी महाराज नदीमध्ये त्याने उडी मारली, पलीकडच्या काठावर जायचं होतं. तो पोहत पोहत पलीकडच्या काठापर्यंत गेला. पण आता कोण कोण काय काय विचार करत असेल. पण आता पुढे नेमकं झालं काय असेल? गटांगळे तर खाल्ल्या नसतील, बुडाला तर नसेल, मगरीने तर धरला नसेल, काय झालं असेल, वाचला असेल का मेला असेल. हे पण एवढा पण आलं की एवढं सगळं येतं महाराज. असंच आहे. म्हणून तर त्याने महाराज या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्याच आहेत. कंसानं त्यांनी महाराज भगवंताला मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला, षडयंत्र त्यांनी करायला सुरुवात केली. त्यानं त्यांनी पुतनाबाईंना पाठवून दिलं, मारून टाकलं महाबळ भटाला. आणि त्यानं त्यांनी पंचांग सांगायला सुरुवात केली. आणि तो त्यांनी महाराज सांगायला लागला, सगळं चांगलं आहे म्हणलं, पण काय हे पोरग चोऱ्या करील म्हणे. चांगलं नाही. फक्त चोऱ्या करून थांबणार नाही, हे त्यांनी महाराज व्याभिचार करील. एवढं करून नाही, हे त्यांनी 16,108 बायका करील. मग तर नंदराजाची छातीच मोठी झाली. म्हणजे भावा एवढ्या सुना आपल्याला येतील. एवढंच नाही म्हणे, हे पोरग कुळाला बुडवणार आहे. भगवान म्हणले, वारे वा, असा ज्योतिषी आपण पाहिलाच नाही. खरंच सांगतोय, मी चोऱ्या करणार आहे लोण्याच्या, मी असं करणार आहे, एवढ्या बायका करणार आहे, कुळाला बुडवणार आहे. त्याच्या पुढे काय सांगितलं माहिती आहे? मला घरात ठेवण्यासारखं पोरग नाही, याला पेटीत घाल, पेटीला कुलूप लाव, जंगलात नेऊन पुरून टाक. देव म्हणला, आतापर्यंत याचं मी कौतुक करीत होतो, माझ्याच मुलावर उठला. मग काय करायचं? आता याची गंमत केली पाहिजे. आता तो ब्राह्मण होऊन आला होता. भगवंताला ब्राह्मण अतिशय प्रिय आहे महाराज, कारण ब्राह्मण हे भगवंताचं मुख आहे. म्हणून त्यांनी महाराज ब्राह्मणाचा आदर करणारा परमात्मा आहे. हा ब्राह्मणाच्या रूपात आला म्हणून जीवेच मारायचा नाही ठरवलं, पण याची फजिती केली पाहिजे. काय फजिती करायची? ज्या पाटावर बसला होता ना, तिरक्या नजरेनं पाटाकडे पाहिलं. असं गेल्यावर पाठ त्याचं काम करायला लागलं. काय झालं? पाठ असा उंच उडायला लागला महाराज आकाशात, असा गडमाडायला लागला. त्याला समजत नाही गडबड काय चाललंय. असं करता करता धरला ना, असाच फेकला महाराज. फेकल्यानंतर टेकायला दिलेला पाठ होता, तो मला मित्रिका गप राहू म्हणून तोही त्यांनी महाराज उंच आकाशात उडाला. हा त्यांनी तोंड घशी पडला होता ना, असा पालता. वरून त्यांनी पाठ रपकन जाऊन पडला. पाठीतच पाठ त्यांनी पडला. गडबड समजच ना काही. उठून पळायला लागला इकडे इकडे. घरातले सगळेच अचेतन पदार्थ निघाले महाराज. लाटणं, पोळपाट, सांडशी, चिमटा, उकळ, मुसळ, जात. रूम नाही निघालं महाराज. कुठं ते
दनादन ते दनादन मार बसायला लागला, कोणी डोक्यात, कोणी पोटात, कोणी पाठीत. त्यांनी मारहाण सुरू झाली. पळायला लागला, बाज आडवी आली, बाजेवरून पाय टाकून जायला लागला. बाजीने धोतर धरलं महाराज त्याचं. आता ते ब्राह्मणाचं धोतर असतं त्याला गाठण नसते महाराज, पंचकासट धोतर. आम्ही तसंच नसतोय, 5 काष्टी असतात महाराज, पंचकासट धोतर. आता ते धोतर सोडवण्याचा प्रयत्न केला, सुटच ना त्याला काही केला. मग काय करायचं, वरून मारत बसतोय. धोतराचा छंद सोडून दिला, मला बरोबर फिटलं तर फिटलं, धोतरच फिटलं महाराज. आणि तसाच नागवा अग्नी पळत सुटला. महाराज म्हणतात जानवे जानवे सुटले त्यांच्या जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे. नागवाच गेला कंसाच्या समोर. कंसा जाऊ नकोस. कंस काय ऐकणाऱ्यापैकी होता का महाराज? कंसानं तरी सुद्धा बरेच पाठवले. कागासूर पाठवला, आगासूर पाठवला, रिठासूर पाठवला, धेनुकासूर पाठवला, व्योमासूर पाठवला, अनेक दैत्य पाठवले. आणि भगवंतानं सर्वच त्यांनी अशा पद्धतीनं मुक्तीपंथाला पाठवले, त्यांचा उद्धार करून टाकला. वेळेच्या अभावी बऱ्याच गोष्टी त्यांनी झाल्या. गोकुळवासी लोक त्यांनी अशा पद्धतीने आनंदोत्सव साजरा करतात ना, त्या आनंदोत्सवामध्ये त्यांनी महाराज हे सगळेजण त्यांनी आले, बरेच त्यांनी मारले गेले महाराज. भगवंताच्या हातानं उद्धरून जाण्याकरिताच आले. त्या लोकांनी गोप गोपींनी भगवंताचं प्रेम त्यांनी हृदयामध्ये साठवलेलं आहे. गोपी शब्दाचा अर्थ सगळ्यांचा पाठ झालेला आहे. गोपी म्हणजे काय? भगवंताचं प्रेम हृदयामध्ये गोपनीय ठेवते, तिचं नाव आहे गोपी. म्हणून त्यांनी महाराज भगवंताचं प्रेम पोटात साठवलंय. त्या प्रेमापोटीच त्यांनी या सगळ्या गोष्टी करतात. कोणी गुढ्या उभारल्या, कोणी तोरणं लावली, कोणी कथा करू लागलं, कोणी गाणी गाऊ लागली. तोरणे करती कथा गाती गाणे. रिवर्स टाकला मी थोडा, गुढी करता गुढी सांगायची म्हणून. गुढ्या उभारल्या, गुढ्या. त्या 5000 वर्षापूर्वी गुढ्या उभारल्या जात होत्या. लोक आता म्हणतात गुढी म्हणजे बावळटपणा आहे. हे त्यांनी म्हणतात की नाही, वस्तुस्थिती अशीच आहे की त्यावेळेला सुद्धा गुढ्या उभारल्या जात होत्या. आणि गुढी अतिशय महत्वाची आहे महाराज. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी जगाच्या समोर गुढी सांगितली. 700 वर्षापूर्वी ते म्हणतात, आधोर दो गुढे काढी, प्राण नवाची पिंडी, तांदूळ घाली उडी मध्यमे माझी, संकल्प विकल्पाचे लुगडे, फेडून मन उघडे, बुद्धी बैसे पलीकडे मनाची. हे त्यांनी मला स्पष्ट शब्दामध्ये उल्लेख केलाय. तात्पर्य काय? आधोर्ध गुढे काढे. गुढीचं स्वरूप ज्ञानोबरांनी सांगितलं. 700 वर्षापूर्वी गुढी कशी होती, काय होती? आध आणि ऊर्ध्व दोन गोष्टी होत्या. ऊर्ध्व म्हणजे वर आणि आध म्हणजे खाली, हो की नाही? मग ऊर्ध्व त्यांनी शब्दाचा अर्थ होतो वर तोंड करून उभी जाते, केली जाते, तिचं नाव आहे काठी. काठी कशी असते? उभी असते. आणि त्याच्यावर त्यांनी कलश पालथा घातला जातो. तो कसा असतो? खाली तोंड घालून असतो, म्हणजे आधोमुख असतो. त्याला आध ऊर्ध्व गुढे असा शब्द ज्ञानोबाने वापरला. म्हणजे त्याच्यात तो काठी पण सांगितली, कलश पण सांगितला आणि गुढी शब्द पण सांगितला. त्याच्यानंतर म्हटलं त्यांनी प्राण नवांची पिंडी. पिंडी म्हणत असताना गुढीला आपण त्यांनी म्हणत तो लिंबाचा फुलवरा, त्याच्यानंतर आंब्याचा डगळा एकत्र करून बांधतो ना, त्याची झाली पिंडी. म्हणजे पिंडी पण शब्द ज्ञानोबराने सांगितला. आणि पुढच्या ओळीमध्ये तेच ज्ञानोबराय म्हणतात, संकल्प विकल्पाचे लुगडे.
ते संकल्प विकल्पाचे वस्त्र असं नाही म्हणले, बाकीचं काहीच नाही म्हणले. शब्द काय आहे अजून जाऊन बघा. का कोणाला खोटं वाटत असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये 33व्या श्लोकावरच्या 39 आणि 40 क्रमांकाच्या 2 ओव्या आहेत. आवर्जून त्यांनी पहा. ज्ञानोबांनी 700 वर्षापूर्वी गुढी अशी उभारली जात होती असं सांगितलं. म्हणजे त्यावेळेला सुद्धा गुढीला लुगडं लावलं जात होतं. लुगडं म्हणजे नूतन असणारी साडी, जी का बरं लावायची? गुढी स्त्रीलिंगी आहे, ती आपण पवित्र मानतो. मग तिला वस्त्र द्यायला नको का? म्हणून तिला दिलेलं ते वस्त्र आहे. त्याच्यात त्यांनी अशा पद्धतीनं गुढी त्यांनी उभी करून मग आनंदोत्सव त्यांनी साजरा केला जात होता. म्हणजे 700 वर्षापूर्वी गुढ्या उभारल्या जात होत्या. आता लोकांनी शहाजूकपणा केला आणि बऱ्याच लोकांनी गुढ्या उभारायचं बंद करून टाकलं. ते म्हणले त्यांनी हे गुढी उभारणं चुकीचं आहे. आता गावगाव त्यांनी झालेलं आहे मला चांगल्यापैकी माहिती आहे, पण मला काय कोणाचं भ्याव नाही. काय भ्यायचं कारण नाही. मला मी माझं आधीच सांगितलं, मी माझा धर्म सांगतोय आणि महत्वाची गोष्ट सांगतोय. हे बघा म्हणे पताकांनाच गुढी म्हणतात, गुढी वगैरे त्यांनी बाकीचं काही नसतंय. पताकांना गुढी म्हणतात हेही मला मान्य आहे. पताकांना गुढी म्हणतात महाराज, आणि गुढीला सुद्धा गुढी म्हणतात. एकाच शब्दाची 2 त्यांनी गोष्टी असू शकत नाहीत का? तुम्ही कधी सैंधव शब्द ऐकला का? सैंधव तुम्ही ऐकतात ना सर्वजण? सैंधव कशाला म्हणतात? तुम्ही ऐकतात ना पण सगळे? सैंधव कशाला म्हणतात? मिठाला. अजून घोड्याला, म्हणजे घोड्यालाही सैंधव म्हणतात आणि मिठालाही सैंधव म्हणतात. मग दोन्ही गोष्टी त्यांनी वेगवेगळ्या आहेत की नाही? नाव एक आहे की नाही? गोष्ट खरी आहे. एका नावाच्या 2 गोष्टी पाहायला मिळतात. जेवायला बसली शेठजी आणि जेवायला बसल्यानंतर लगेच त्यांना त्यांनी महाराज जेवता जेवता त्याच्यामध्ये मीठ कमी पडलं. सेवकाला म्हणले जारे लवकर सैंधव घेऊन ये. आता सेवक मोठा 150 आणा होता, तो गेला आणि त्याने लगेच तबेल्यातून घोडा सोडून आणला आणि शेठीच्या पुढे उभा केला. म्हणजे दारा सैंधव. ती म्हणजे येड्या जेवायला बसलोय, सैंधव म्हणजे मीठ आण, घोडं कशाला आणलंस? आहे की नाही? मग शेठजी त्यांनी गावाला जाण्याकरिता निघाले. घोडं त्यांनी घरचंच होतं, आता बसून जायचंय. आणि गावाला सगळी तयारी झाली, कपडे वगैरे घातले. म्हणजे गावाला निघायचे. आता चल आण म्हणले सैंधव. आण म्हणलं गेला आला मिठाचं डबा घेऊन. धरा म्हणलं सैंधव. मला याचं काय करू? घोडा घेऊन ये म्हणे, घोड्यावर बसायचं. महत्वाची गोष्ट आहे. एकाच नावाच्या 2 वस्तू त्यांनी असू शकतात. तसं पताकांना सुद्धा गुढी म्हणतात आणि ब्रह्मध्वजाला सुद्धा गुढी म्हणतात. म्हणून गुढ्या त्यांनी उभारण्याची पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे. म्हणून ज्ञानोबराय जर आपल्याला प्रमाण असतील, तुकोबराय जर आपल्याला प्रमाण असतील, तर आपण त्यांनी सांगितल्या पद्धतीनेच गुढी उभारली पाहिजे. बाकीचे लोक काय प्रमाण आहेत यांना कोण विचारतं महाराज? यांच्या घरातले त्यांनी लेकरं बाळा तरी त्यांना विचारतात का? घरी स्वतःचेच पोरं लाथा घालतात, बायका कान फाडून काढतात एकांतात असल्यानंतर. आणि हे लोकांना तत्वज्ञान सांगायला निघले म्हणजे उघड्या उभारायचं नाही, नामकं करायचं नाही, फलानं करायचं नाही. कशाकरता शहाणपणा करायचा? म्हणून धर्मात त्यांनी बोटं घालायचं काय काम आहे? आपण आधी धर्म पाळावा, आपल्याला तो कळावा आणि मग लोकांसमोर सांगावा. आम्ही करतो आमची अक्कलच कमी आहे. ठीक आहे, ते बावळट आहेत, गुढ्या उभारणारे मूर्ख आहेत. आम्ही मूर्ख आहोत, बावळट आहोत, आम्हाला अक्कल नाही, आमचं सगळं जीवनच असं आहे. पण भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्याला आता 70 वर्ष झालेली आहे. म्हणून आपण त्यांनी काय करायचं? प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे, कोणाकडे पाहून करायचं काम नाही. आपण आपल्या पद्धतीने करायचं. महत्वाची गोष्ट आहे आपल्याला जगा वाटलं आपण असं जगायचं. मला वाटलं मला धोतर नेसायचं, मी धोतरच नेसाय. कोणी बावळट म्हणलं तरी सुद्धा. मला वाटलं शेंडी त्यांनी लांबभर हातभर त्यांनी वाढवायची, मी वाढवेन. काय कोणाच्या बापाची बंदी आहे का शेंडी वाढवायला? मला वाटलं माळ घालायची, मी 10 माळी गळ्यात घालेन. काय कोणाचा तोटा होईल का माळ घातल्यानं? मला वाटलं मी करणार आहे. महत्वाची गोष्ट आहे. मला दुसऱ्याकडे पाहून मी करीत नाही. दुसरे माझे मालक नाहीत, दुसरे काय माझे नवरे नाहीत. एक नवरा केलाय, जगाचा मालक आहे तो परमात्मा, त्याला माझं सर्वस्व मानतं. पण जर खरोखर आपण धार्मिक असलो आणि खरोखर आपण जर चांगली संस्कृती मानणारे असलो तर आपण सुद्धा याच धडाडीने वागलं पाहिजे. कोणाकडे पाहू नका. विष कालवायचं काम चालू आहे, जे काही लोकांचा बुद्धिभेद करण्याचं काम चालू आहे. आणि लोक सुद्धा बावळाटासारखं शेमड्या मेमड्यांच्या मागे निघाले, उगाच आपल्या जीवनात काहीतरी विचित्र करायला लागले असू द्या. गावगाव हे सगळं झालेलंच आहे, मला चांगल्यापैकी माहिती आहे. उद्या त्यावेळी म्हणतील, आता म्हणायलाच लागले, ते म्हणतात हे तुम्ही होळी पेटवताना मग ते प्रदूषण होतं म्हणे होळीनं, त्याच्यामुळे होळ्या पेटवणं चुकीची गोष्ट आहे म्हणे. तुम्ही रंगपंचमीच्या वेळेला रंग खेळताना पाण्याचा नासाड आहे. एवढं पाणी अनमोल किमतीचं पाणी आहे आणि ते तुम्ही नष्ट करता म्हणे. रंग खेळायचा नाही म्हणजे तुम्ही त्यांनी मकर संक्रांतीच्या वेळेला तिळगुळ वाटताना हे सगळा बावळटपणा म्हणले, साखरीचा नासाड आहे म्हणले, सगळ्या देशाचं नुकसान. तुम्ही त्यांनी लग्न कार्य करताना मग ते त्यांनी मला एवढे लोक बोलावताना अन्नदान करताना त्याच्यात म्हणे वायालाच जातं. हा सगळा तुमचा बावळटपणा आहे. त्याच्यानंतर तुम्ही तांदूळ टाकता की नाही लग्नामध्ये, तो सुद्धा मूर्खपणा आहे म्हणले, देशाचं नुकसान आहे. तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाताना 21 दिवस वारकरी पायी चालतो म्हणजे काम धाम बंद करून चालतो आणि लोकांचं फुकट खातो, किती देशाचं नुकसान आहे. आणि तिकडे गटारात तोंड घालून पडतात दारू पिऊन, त्या टायमाला देशाचं नुकसान होत नाही.
तिकडे तुमचे बार चालतात, दुनियादारी चालतात, तिकडे कसंही काही लोक वागतात, त्यावेळेला देशाचं नुकसान होत नाही. आणि आताच फक्त देशाचं नुकसान होतं. कशा करतात? आम्ही सहन करून घेणार नाही तर कोणीच सहन करून घ्यायचं नाही. महत्वाची गोष्ट आहे. असू द्या. भगवान प्रगट झाले, गुड्या उभारल्या, तोरण लावली, आनंदाचं वातावरण त्यागणी महाराज निर्माण झालं. आणि मग त्यागणी महाराज भगवान लीला करू लागला. आता तो रांगू लागला, रांगता उभा राहू लागला, उभा राहता राहता चालू लागला, चालता चालता त्यांनी अशा पद्धतीने पळू लागला, मित्रांबरोबर खेळू लागला. अतिशय सुंदर असणारा कन्हैया. आईनं कन्हैयाचा शृंगार करावा, त्याला त्यांनी सजवावं, स्वतःच्या हाताने स्नान घालावं, स्नान घालून त्यांनी मला स्वतःच्या हाताने पितांबर त्याला त्यांनी अशा पद्धतीने नेसवावं, त्याच्या कमरेला शेला बांधावा. आधीच सावळा सुकुमार कन्हैया, त्याच्या मस्तकावर मोर मुकुट त्यांनी अशा पद्धतीने घालावा, जरीची पगडी त्याला त्यांनी बांधावी. आणि हे सगळं त्यांनी असणारं सुंदर भगवंताचं रूप, त्याच्या हातात मुरली द्यावी आणि तो मुरलीधर असणारा कन्हैया त्यानं मुरली वाजवावी. फार गोड त्यांनी वाटतोय. त्याच्या सौंदर्याला पाहून सर्वजण विभोर होतात. महाराज जरे की पगडी बांधे सुंदर आखो आला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. जरे की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. फार सुंदर दिसतो कन्हैया. त्याच्या सौंदर्याला पाहून त्यांनी महाराज गोप गोपिकांनी विभोर व्हावं, त्याच्या संगतीची अपेक्षा करावी. यांना अनेक प्रकारचे अवतार धारण केले महाराज. पण या अवतारांमध्ये सर्वात श्रेष्ठ असणारा अवतार, पूर्णोत्तम अवतार कृष्ण अवतार मानला गेला. 6 प्रकाराने परमात्म्याचे अवतार होतात. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम हे 6 प्रकार आहेत. अंश रूपाने परमात्मा प्रगट होतो. परशुराम आदी करून अंश अवतार आहेत. अंशांश अवतार त्यांनी व्यासदेव आदी करून आहेत. त्याच्यानंतर त्यांनी महाराज म्हणजे तो कला अवतार धारण करून तो मोहिनी रूपाने, तो आवेश अवतार धारण करून तो नरसिंह रूपाने, तो राम अवतार धारण करून आला. पूर्ण अवतार आहे राम अवतार. आणि पूर्णोत्तम अवतार जर कोण असेल तर कृष्ण अवतार आहे. म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार हा पूर्णोत्तम अवतार आहे. आणि तो पूर्णोत्तम असल्यामुळे सर्वांहून श्रेष्ठ मानला जातो. आणि सर्वांहून श्रेष्ठ आहे म्हणून त्याला मणी म्हटलं जातं. मणी म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे. जो त्यांनी महाराज मणी कुठे असतो हे बघा, काही शब्द आहेत. मुकुटमणी शब्द ऐकलाय की नाही तुम्ही? मुकुटमणी. अजून एक शब्द सांगतो, शिरोमणी. शिरोमणी शब्द आहे की नाही? शिर म्हणजे मस्तक. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भाग कोणता? शिर. आणि त्या शिरावर ठेवलं जातं त्याला काय म्हणतात? मुकुट. आणि त्या मुकुटाच्याही वरती असतो त्याला काय म्हणायचं? मणी. म्हणजे या शरीरात 1 नंबर कोणाचा लागला आता? मण्याचा. म्हणजे तो मणी सगळ्यात श्रेष्ठ झाला. म्हणजे आधी शरीर श्रेष्ठ, त्याच्यात त्यातलं मस्तक श्रेष्ठ, त्याच्यावरचा मुकुट श्रेष्ठ आणि त्यातलं मणी श्रेष्ठ. म्हणून जो सगळ्यात श्रेष्ठ असतो त्याला काय म्हणतात? मणी. काय म्हणायचं? मणी. तसा हा कृष्ण परमात्मा अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम हा पूर्णोत्तम रूपाने प्रगट झाला. म्हणजे सर्वात कसा झाला? श्रेष्ठ झाला. आणि तो सर्वात श्रेष्ठ म्हणून त्याला काय म्हटलं पाहिजे? मणी. म्हणून तो काय झाला आता? कृष्णमणी. हा कृष्णमणी. सगळे गोपाळ त्याच्या अवतीभोवती त्याच्याबरोबर खेळतात आणि खेळून त्यांनी मला सर्वात श्रेष्ठ असणारा हा कृष्णमणी त्यांनी पाहिला. त्याच्या संगतीत त्यांनी आनंद घेऊ लागले आणि आनंद घेऊन त्यांनी महाराज तो सर्वांना प्रेम देऊ लागला. त्याच्या अवतीभोवती सर्वजण उड्या मारतायत. त्याचं वर्णन करताना वेणुगीतामध्ये गोपिकांनी वर्णन करून सांगितलं. त्या म्हणतात इत्थं सरस्वच्छ जलम पद्माकर सुगंधिना न्यविशत वायुना वातम सगो गोपालकोच्युता वरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम विभ्रत वास कनक कपिशं वैजयंतीं शमालाम रंध्रान वेणुराधर सुधया पूरयन गोपवृंदय वृंदारण्यम स्वपदरमनम प्राविशत गीत कीर्ती. गोड असणारा हा कन्हैया, त्याच्या मस्तकावर मोर पीस आहे. त्यानं त्यांनी महाराज वैजयंती माळ गळ्यात घातलेली आहे. त्याच्या कानांच्या खोवणीमध्ये कण्हेरीची फुलं त्यांनी खोवलेली आहेत. आधीच सावळा सुकुमार. मस्तकावर त्यांनी अशा पद्धतीने कपाळावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्यानं त्यांनी महाराज शेला कमरेला बांधलेला, पितांबर धारण केलेला आहे. असा असणारा हा सुंदर कन्हैया. या कन्हैयाचा अंगसंग गोपाळांना होऊ लागला आणि त्यानं 2 शब्द त्या गोपाळांबरोबर बोलायला सुरुवात केली. खरं तर हे गोपाळ पाहिले ना, हे त्यांनी फार गरीब घरचे गोपाळ होते महाराज. त्यांना त्यांनी महाराज अंग भरून घालायला कपडे नव्हते, लंगोट्या त्यांनी नेसलेले, असे त्यांनी उडे पागडे गोमातेच्या मागे उड्या मारणारे त्यांनी हे गोपाळ. घरी ज्यांच्या ताक प्यायला गवळ्यांची ताक पिरे आणि कोण पोरे चांगली ती ताक वरपणारी ही पोरं. नाकाला जर शिंबूड आला ना तर पुसण्याकरिता काही साधन नव्हतं महाराज. या मनगटापासून कोपरापर्यंतचा भाग आहे ना, ठरवित ठरलं होतं शेंबूड पुसायला. असा फरकंडा मारायचा महाराज. शेंबडाचा गीत पासून इथपर्यंत सारा शेंबूडच शेंबूड. अशी त्यांची अवस्था. अशी ते गोपाळ. त्यांचं नाव पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीराम, सुदाम, मधुमंगल. आणि हा कन्हैया राजाचा मुलगा आणि ते गोपाळ गरीब घरची मुलं. मग लक्षपूर्वक ऐका, गरीबाच्या घरची असणारी ही मुलं त्यांना जर राजाच्या मुलांना एवढं प्रेम दिलं तर त्यांना समाधान वाटत असेल की नाही? महत्वाची गोष्ट आहे.
एखादा फार नावाजलेला माणूस असावा, श्रीमंत असावा, एखादा पदस्थ असावा आणि सगळे लोक त्याला ओळखतात आणि त्या माणसाने एखाद्या गरीबाला त्याचं नाव घेऊन हाक मारावी. गरीबाची छाती मोठी होते. मग तो म्हणतो, बघा साहेबांनी मला हाक मारली, साहेब माझं नाव त्यांनी घेतात, साहेबांना त्यांनी माझं नाव माहिती आहे. त्याला किती समाधान वाटतं. मग सामान्य संसारातला एखादा उच्च पदस्थ जर त्याने एखाद्या गरीबाला नावानिशी ओळखत असेल तर त्याला एवढं समाधान वाटतं. तर जगाच्या मालकाने एखाद्याला नावानिशी ओळखल्यावर त्याला किती समाधान वाटणार. म्हणून गोपाळांना पेंद्या वरद्या वाकुड्या म्हणून हाक मारल्यानंतर गोपाळांना विलक्षण आनंद होत होता. तो आनंद त्यांनी मनात मावला जात नव्हता. तो कन्हैयाच चित्तात राहत होता, जो कृष्णमणी आहे. आणि तोच त्यांनी महाराज मनामध्ये घर करून बसत होता. म्हणून तर त्यांनी महाराज तोच मनात घर करून बसल्या कारणानं मुखात सुद्धा तोच येत होता आणि बाहेर पाहिलं तरी तोच दिसत होता. एखाद्याच्या चित्ताला एखाद्या गोष्टीचा छंद लागला की त्याच्या तोंडात सुद्धा तीच गोष्ट बसते महाराज. दुसरं काही त्यांनी महाराज बोलतच नाही, फक्त छंद लागा. आम्ही शाळेत असताना लहानपणी गोष्ट घडली सांगतो. प्रेझेंटी चालू होती, सर आमची प्रेझेंटी घेत होते आणि मग ते त्याने महाराज एका मुलाची कंपास पेटी हरवली होती. ती हरवल्या कारणानं तो आपला शोध फिरत होता, इकडं शोध तिकडं शोधून नेमकं प्रेझेंटीच्या वेळेला त्याचं नाव आलं. मग त्यानं काय म्हणायला पाहिजे होतं, यस सर म्हणायला पाहिजे उभं राहून. ते तसलं म्हणलंच नाही मला. त्याचं नाव आल्यानंतर शेजाऱ्याने त्याला डवचलं, म्हणे तुझं नाव आलं. नाव आलं म्हणल्यावर उभं राहिलं, हात वर करून म्हणलं कंपास. आता त्याचं नाव आलं तर त्याने काय म्हणायला पाहिजे होतं, कंपास का बरं म्हणलं. त्याच्या डोक्यात घुसली होती कंपास. त्याच्या चित्ताचा विषय झाला होता महाराज. त्याला दुसरं काही आठवतच नव्हतं. महत्वाची गोष्ट आहे. तसं ज्याच्या चित्ताचा विषय देव झाला तो देवाशिवाय दुसरं काही बोलत नाही. त्यानं कंठातच त्यांनी महाराज देवाचं नाव धारण केलं आणि म्हणून सगळ्या जगातही त्यांना कृष्णच कृष्ण दिसू लागला. जो त्यांनी मणी असणारा, सर्वात श्रेष्ठ असणारा जो कृष्ण आहे तो गोपाळांनी कंठातच धारण केला. म्हणून सर्व गोपाळांना जगातही कृष्ण सर्वत्र दिसू लागला. अभंगाचं पहिलं कंठधरिला कृष्ण प्रकाश. त्याला तगडी मणी म्हटलं का तर तो श्रेष्ठ आहे. इतर सगळ्या अवतारांमध्ये कृष्ण अवतार का श्रेष्ठ आहे त्याच्याकडे पाहूनच खेचून घेतो महाराज. महत्वाची गोष्ट आहे. अनेक अवतार आहे. देवानं माशाचं रूप धारण केलं, मत्स्य झाला, कधी कश्यप झाला, कधी वराह झाला, कधी नरसिंह झाला, कधी वामन झाला, कधी परशुराम झाला. एवढे रूप त्यानं धारण केले. पण कधी एखादा माणूस हातात माळ घेऊन मत्स्य 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 म्हणताना दिसला का? कधी एखादा कश्यप 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 म्हणताना दिसला का? नाही म्हणा. कधी नरसिंह नरसिंह त्याने म्हणतोय का? एखाद्या ठिकाणी क्वचित नरसिंहाचं मंदिर असताना लोक दर्शनाला जातात आणि दर्शनाला गेल्यावर सुद्धा त्याचं तोंड सिंहाचं असल्या कारणाने त्याला भेटतात महाराज बरेच लोक. म्हणून त्यांनी असं भगवंताचं रूप त्यांनी कोणतंच नाही की ज्याच्याकडे पाहिल्यावर आकृष्ट होईल माणूस. म्हणून कृष्ण अवतार असा की जो त्यांनी सर्वांना वेधून घेणार आहे. म्हणून तो कृष्ण मणी आहे आणि त्याचा छंद त्यांनी जीवाला लागला, त्याचा छंद त्याच्या भक्तांना लागला. म्हणून अखंड त्याचं नामचिंतन करत तो कंठातच धारण केला आणि कंठात धारण केला आणि म्हणून तर त्यांनी महाराज चित्ताचा विषय झाल्या कारणाने सर्वत्र तोच दिसू लागला. मग त्यालाही असं वाटायला लागले की माझे भक्त माझं चिंतन करतात. मग त्या सगळ्या गोपाळांच्या संगतीत हा उड्या मारू लागला. त्या गोपाळांकडे जरा पाहिलं, थोडे मरतुकडे झालेले दिसले महाराज गोपाळ.
असे खाता पिता मर तुकडे झाले. म्हणले का रे गवळ्याच्या घरची पोरं तुम्ही अशी मरायला कशाने लागले, खायला भेटत नाही का? ते म्हणले देवा आहे आमच्या घरी सगळं त्यांनी, पण ते सगळं त्यांनी डेअरीला जातं, आमच्या डेअरीला काही शिल्लक राहत नाही. मग काय करायचं, बाजाराला घेऊन जातात आमचे घरचे लोक. मग काय करायचं आता, मग सगळ्या गावातल्या लोकांना बोलवलं, ग्रामसभाच घेतली महाराज देवानं. त्या काळापासून आहे ते सगळं घेतली. सर्वांना सांगितले पा आपल्या लेकरांना पोटभर खाऊ घाला, मग बाजाराला घेऊन जा. गावातले लोक म्हणले कंस मोठा वाईट आहे. त्यानं सांगितलं त्यांनी महाराज सगळं बाजाराला आणायचं, घरी अजिबात ठेवायचं नाही, कंसाची आम्हाला भीती वाटते म्हणले, त्याच्यामुळे नेऊन पोहोचावं लागतं. मग गावातल्या लोकांनी पोरांना खाऊ घालायला नकार दिला. मग देवानं विचार केला आता ग्रामसभा घेऊन उपयोग नाही, आता फक्त सदस्यांची मिटिंग घेतली पाहिजे. मग सारे सदस्य बोलवले, पेंद्या वरद्या वाकुड्या सारे बोलवले, एकत्र केले आणि एकत्र करून सगळ्यांच्या मध्ये उभा राहिला आणि सगळ्यांना सांगायला लागला, हे पहा आता घरचे लोक आपल्याला खायला देत नाही, आपण आपलंच खायचं. म्हणे कसं काय खायचं, आपण आता चोऱ्या करू म्हणले. चोरी करणं काय चांगलं काय की जर उभा राहिला म्हणे देवा, चोऱ्या करणं काय चांगली गोष्ट असते का? म्हणे शांत राहा, चोऱ्या काय लोकांच्या घरी नाही आपल्याच घरी करायचे. मग त्यांनी महाराज पोरांना नंबर ठरवून दिले, आज याच्या घरी, उद्या त्याच्या घरी, परवा त्याच्या घरी, असं सर्वांना त्यांनी महाराज ठरवलं. आणि मग त्यांनी महाराज सांगितलं, हे पहा आम्ही संध्याकाळच्या वेळेला सगळेजण येऊ, तू आपलं त्यांनी घरातून घराची कडी उघडी करून ठेव, आम्हाला घरात नाही, जेवढे त्यांनी महाराज कुठे माठ असतील आम्हाला दाखव, आम्ही त्यांनी लोणी वगैरे सगळं खाऊ, खाऊन झाल्यानंतर आम्हाला हळवारपणे बाहेर नेऊन पोहोचवा, नंतर आतून कडी लावून द्या, उद्या पेपरला बातमी द्या दरोडा पडला म्हणून. म्हणजे घरमालकानं चोर घरात न्यायचे, आपली तिजोरी दाखवायची, माल सुद्धा काढू लागायचा आणि सगळं होऊन त्यांनी चोर बाहेरही काढून द्यायचे, कड्या लावून घ्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी देऊन टाकायची दरोडा पडला. असंच दरोडे पडायला लागले गोकुळामध्ये. सर्वत्र त्यांनी महाराज हाहाकार झाला, कोण चोऱ्या करते समजेना. मग त्यांनी महाराज गोपिकांनी पाहायला सुरुवात केली, म्हणे अरे हे तर दंडाचं पोरग आहे, चोऱ्या करत आहे, गोपाळांना अशा पद्धतीने खाऊ घालताय. या गोपाळांना भगवंताच्या संगतीत त्यांनी काला प्राप्त होऊ लागला. हे गोपाळ भगवंताचं कौतुक करू लागले. ते म्हणतात बहुबरा या संगाती मिळे चारा. हा फार चांगला आहे, याच्या संगतीत चारा मिळतोय जो आजपर्यंत मिळाला नाही, आजपर्यंत खायला मिळालं नाही, ते याच्या संगतीत त्यांनी खायला मिळते. घरी जर डोकवून पाहिलं तर ताकाचे सरोवर आहेत आणि याच्या संगतीत जर पाहिलं तर नवनीताचे पूर आहेत. म्हणून गोपाळांना कन्हैयाच्या संगतीमध्ये काला प्राप्त होऊ लागला. तो कन्हैया गोपाळांना काला देतोय. गोपाळ संतुष्ट आहेत महाराज, काला स्वतःही खातात आणि एकटे खातात असं नाही की दुसऱ्यांनाही काला देतात. कोणाकोणाला देतात, जे कन्हैयावर अनन्य भावानं प्रेम करणारे निके वैष्णव आहेत, त्या वैष्णवांना त्यांनी महाराज हे गोपाळ आवर्जून बोलावतात आणि काला खाऊ घालतात. म्हणून हा काला वाटण्याचाच आहे, तो वाटतात पण कोणाला, वैष्णवांनाच देवाभंगाचा दुसरा. संभ्रम भगवंताच्या एकरूपतेचा काला प्राप्त झाला. तो इतरांना देण्याची तयारी आहे पण कोणालाही देता येत नाही महाराज. हे पहा, हे सगळं चिंतन जर सांगायचं असलं तर सांगता येतं, पण सर्वांना कळतं असं नाही. त्याचं कारण कळण्याकरिता त्यांनी म्हणत तो त्या अधिकाराचा असला पाहिजे, त्याच्या पोटात भगवंताविषयीचं प्रेम असलं पाहिजे, त्याला आधी देवच मान्य असला पाहिजे, मग तो येतो हे मान्य असलं पाहिजे, मग तो काला खाऊ घालतो हे मान्य झालं पाहिजे, आणि मग एवढ्या भावनेत गेल्यानंतर हे बडबड केलेलं त्याला पचतं. नाहीतर तसं पचत नसतंय महाराज, महत्वाची गोष्ट. म्हणून आधी त्यांना ते मान्य केलं पाहिजे. मान्यच नसलं मग कसं काय कळेल. म्हणून कन्हैया येतो आणि येऊन त्यांनी काला खाऊ घालतो. हे पहा, माझं म्हणणं ऐका सगळ्यांनी, एकदा मनापासून ऐका. या जगामध्ये त्यांनी महाराज भरभरून प्रेम करणार जर कोण असेल तर तो फक्त भगवानच आहे. बाकीचे हे सगळे लोक भामटे आहेत, कोणी कोणावर प्रेम करीत नाही महाराज. ज्याला तुम्ही आई म्हणता, ज्याला बाप म्हणता, ज्याला बायको म्हणता, ज्याला मुलं म्हणता, फार छान छान बोलतात तुमच्या बरोबर, फार छान छान. तुम्ही घरात आले की फॅनचं बटन दाबतात, थंडगार पाणी आणून देतात, चहा पाणी नाश्ता त्यांनी करतात. थोडं त्यांना जरा 2-4 नोटा कमी करून बघा, मग काय होतं. बंडल त्यांच्या हातात देताना 2-4 नोटा काढून घ्यायच्या आणि जर प्रश्न नाही विचारला तर समजायचं ठीक आहे.
आणि बंडल दरबारीने देतात त्याच्यातल्या 2-4 नोटा कमी भरल्या. मग त्यांनी बाई काय म्हणतात तेवढं फक्त लिहून ठेवायचं कागदावर, किती तारखेला काय काय झालं हे सगळं लिहून ठेवायचं. अहो हे असेच आहेत सगळे लोक. या संसारातले लोक कोणी कोणावर प्रेम करायला मोकळं नाही. हे सगळेजण स्वार्थानं भरलेले आहे. या जगामध्ये निष्काम त्यांनी प्रेम करणारा, काहीच अपेक्षा न करता प्रेम करणारा एकच आहे, त्याचं नाव आहे परमात्मा, ज्यानं विश्व निर्माण केलं. म्हणून त्यांनी विश्व निर्माण करणारा परमात्मा आहे. आताचे त्यांनी महाराज हे तार्किक लोक म्हणतात हे नैसर्गिक आहे, हे सगळं प्राकृतिक आहे, आपोआप निर्माण झालेलं आहे. साधू संत पूर्वीच आहे. आज आपण नानांना पाहिले, आपल्या गावात नाना येत असतील की नाना म्हणजे वनकुटेकर महाराज येत होते की नाही, ते एक दृष्टांत सांगायचे. दृष्टांत ऐका नाना तिथं दृष्टांत सांगायचे नाना ऐका बरं. काय दृष्टांत सांगायचे ते म्हणायचे. एक त्या चांगला वकील होता आणि त्या वकिलाला त्यांनी महाराज मुलगा होता. वकील नास्तिक होता, तो त्यांनी देवच मानत नव्हता. हे संपूर्ण जग निर्माण झालं, तो म्हणायचं हे सगळं प्राकृतिक आहे, आपोआप तयार झालेलं आहे, तो म्हणायचा. मुलगा मात्र धार्मिक होता, मुलाला ते मान्य होतं की भगवंताने निर्माण केलेलं आहे. मुलगा म्हणायचा नाही हो बाबा, हे त्यांनी भगवंताने निर्माण केले, देव आहे जगामध्ये, त्यानं सगळी सृष्टी नाही. तुम्हाला नाही आपोआप निर्माण झालं नाही, प्राकृतिक आहे म्हणलंय, हे सगळं त्यांनी आपोआप झालं. मुलगा 3-3 बऱ्या सांगून दमला, त्यानं विचार केला आता सांगायचंच नाही. मग काय करायचं, काहीतरी करून दाखवायचं. मुलांना असा एक फोटो तयार केला पांडुरंगाचा. नाही जाऊ दे, आपण म्हणून मूर्ती तयार केली, अशी पांडुरंगाची मूर्ती तयार केली आणि सुंदर मूर्ती त्यांनी हुबेहूब त्यांनी भगवंताची तयार केली आणि बापाच्या टेबलावर नेऊन ठेवली. आणि ठेवल्यानंतर त्यांनी महाराजाचा तो कलाप्रेमी होता, त्यानं पाहिलं अतिशय सुंदर. त्यांनी महाराज ती मूर्ती पाहायला मिळाली. वा म्हणला काय सुंदर असणारी मूर्ती आहे, कोणी तयार केली रे? तुम्हाला हे आपाप तयार झाली, प्राकृतिक आहे मला, आपाप तयार झाली. तुम्हाला आवडत आहेस का, आपाप कसं काय तयार होईल? तयार करावी लागली असेल कोणीतरी, तेव्हा तयार झाली. ही सगळं त्यांनी असं कसं काय तयार होईल म्हणे, याला कोणतरी घडवलं असेल, अमुक साचा तयार केला असेल, त्याच्यात काहीतरी ओतलं असेल, मग तयार झाला असेल, असं कसं काय तयार होईल? तुम्हाला नाही हवं बाबा, हे त्यांनी प्राकृतिक आहे, आपोआप तयार झालेलं आहे. दोघांचं भांडण बऱ्याच वेळापर्यंत झालं. महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की साधारण मूर्ती जर तयार करायची असेल तर ती कोणीतरी तयार करावी लागते. मग एवढं मोठं विश्व त्यांनी निर्माण झालं, हे कोणीतरी तयार केलं नसेल का? मग याला तयार करणारा परमात्मा आहे आणि तो परमात्मा अशा पद्धतीने त्यांनी महाराज भरभरून सर्वांना प्रेम देणार आहे. म्हणून त्यांनी महाराज त्याचं प्रेम प्राप्त करून घेण्याकरिता आपण अट्टहास करावा. विठोबा संपूर्ण विश्वाला निर्माण करणारा जगनियंता परमात्मा आहे, त्याच्या सत्तेने या सगळ्या गोष्टी होतात. तो भगवान स्वतःच सांगतोय, मयाध्यक्षेन प्रकृती सुयतेस चराचरम, माझ्या अध्यक्षतेखाली ही प्रकृती संपूर्ण विश्वाला निर्माण करते. म्हणून त्यांनी महाराज मी ही प्रकृती यंत्रासारखी चालवतो, यंत्रारूढाडी मायया, हा तो स्वतःच म्हणतो. हे संपूर्ण त्यांनी विश्व निर्माण होत आहे, याला निर्माण करण्याचा कारणीभूत प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीचा सत्ताधीश मी आहे. मी तिला त्यांनी अशा पद्धतीने चालवतोय. म्हणजे तो परमात्मा विश्व निर्माण करणार आहे. म्हणून तो त्यांनी महाराज निष्काम प्रेम सर्वांवर करतोय. सगळे लोक आपण आताच ऐकतो तो सारे त्यांनी लोक प्रेम करतात, पण काहीतरी स्वार्थानं प्रेम करतात. म्हणून त्यांनी स्वार्थानं प्रेम करणाऱ्या लोकांपेक्षा परमात्म्याकडे पाहिलं पाहिजे. तो निस्वार्थ प्रेम करतोय, त्याला आपण काहीच देऊ शकत नाही, आपल्याकडे त्याला देण्यासारखं काहीच नाही महाराज. म्हणे उदकी नानू तरी स्वरूप ते तुझे, तिथे काय माझे वेचे सांगा. पाणी घालायचं म्हणलं तर पाणी त्यानं तयार केलं. म्हणे तांदूळ देवाला व्हायचे, म्हणे वाह तांदूळ, तांदूळ त्यानं तयार केले. म्हणे सुपारी घ्यायची मग ती अशी करायची, तांबूल व्हायचं. म्हणे त्याला विडा द्यायचा पाण्याचा, ते पाणी त्यानं तयार केले, सुपारी त्यानं तयार केली, सगळं त्यानं तयार. तुझं काय आहे महत्वाचा विचार आहे? आपल्याकडे त्याला देण्यासारखं स्वतःच काहीच नाही, म्हणून आपण त्याला काय देणार आहोत? आपल्याकडे देण्यासारखं एकच आहे, त्याचं नाव आहे प्रेम.
पण आपण परमात्म्याला प्रेम देऊ शकतो. त्याच्या मोबदल्यात काय प्राप्त करून घ्यायचंय? परमात्म्याकडून प्रेमच प्राप्त करून घ्यायचंय. या जगामध्ये देण्यासारखं आणि घेण्यासारखं जर काय असेल तर फक्त प्रेमच आहे महाराज. नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी महाराज जगात संपून जाणाऱ्या आहेत. प्रेम अशी गोष्ट आहे जी संपत नाही. अहो प्रेम होतं म्हणून तर 5000 वर्षापूर्वीचं पेंदे आज त्याचं नाव घेतलं जाते. वर्ध्या, वाकुड्या, सुदाम, श्रीदाम ही नावं आज आपण घेतो. 5000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. का? प्रेम केलंय कन्हैयावर म्हणून, प्रेम केलंय भगवंतावर म्हणून. जो प्रेम करतो तो त्यांनी अशा पद्धतीने चिरंतन होऊन जातो. हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी महाराज गोपाळांनी भगवंतावर प्रेम केलं आणि भगवंतानं त्यांना काला प्राप्त करून दिला. या गोपाळांनी भगवंताच्या संगतीत त्यांनी काला घेतला आणि इतरांना सुद्धा तो काला वाटला. पण कोणाला काला वाटला? म्हणे वैष्णवनिका संभ्रमनिक्या वैष्णवाला काला वाटला. म्हणून त्यांनी महाराज देवानं रोज उठून चोऱ्या कराव्यात आणि त्या चोऱ्या त्यांनी लोण्याच्या कराव्यात. लोकांना वाटलं लोण्याच्या चोऱ्या करतोय. लोण्याची चोरी करत नव्हता. तो प्रेम प्राप्त करून घेण्याकरिता जात होता. त्याच्या घरी एवढं भरलेलं होतं महाराज, कशाला लोकांच्या घरी चोऱ्या करायला जाईल? पण का जात होता? आणि आणखी महत्वाचा मुद्दा ऐका, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. आपण सामान्य माणसं, संसारातली माणसं, आपण त्यांनी बिगर आमंत्रणाचं कोणाच्याच घरी जात नाही. बिगर आमंत्रणाचं कोणाच्या घरी जागरण असू द्या, कोणाचं लग्न असू द्या, कोणाची वास्तुशांती असू द्या, काही असू द्या, आमंत्रण आल्यानंतर आपण तिथे जातो. बिगर आमंत्रणाचे आपण जात नाहीत. लग्न कार्याला सुद्धा बिगर आमंत्रण, एखादा जात असेल बिगर आमंत्रणाचा खाण्यावरी, पण आता त्याचं मला सांगायचं नाही, पण नाही जात शक्यतो कोणी. बरोबर आहे की नाही गोष्ट? संसारातली माणसं जर बिगर आमंत्रणाचं कोणाच्या घरी जात नाहीत तर जगाचा मालक बिगर आमंत्रणाचा आपल्या घरी येईल का? त्यानं यावं असं वाटतं की नाही सगळ्यांना. मग आपण काय केलं पाहिजे? त्याला आमंत्रण दिलं पाहिजे. का नाही, या माझ्या पण घरी कधीतरी ये ना, माझ्याही घरचं लोणी कधीतरी खा ना, असं मनातली मनात आपण म्हणावं. मग तो का नाही आपल्यापर्यंत येईल. नाही तर असा भेटत नाही महाराज. पण गोपिकांनी त्याला पाहावं, त्याचं सौंदर्य पाहून विभोर होऊन जावं. किती सुंदर आहे, आपण रोज ऐकत असता. असू द्या, सगळे ऐकणारे आहात म्हणून एक भजन म्हणतो तुमच्या समोर. म्हणू का? किती सुंदर आहे महाराज तो कन्हैया. त्यानं त्यांनी महाराज मस्तकावर मर्यागिरी, कपाळावर मर्यागिरी चंदन लावलेला आहे, मोर मुकुट धारण केलेला आहे. अतिशय सुंदर आहे महाराज. ए मस्तक पर मलयागिरी चंदन केशर तिलक लगाया, मोर मुकुट कानों में कुंडल इत्र बहुत बरसाया, महकता रहे दरबार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, फूलों की कलियां चुन चुन कर सुंदर हार बनाया, बलहारी है उन हाथों के जिसने तुझे सजाया, सजाता रहे वो बार बार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. कन्हैयाचा शृंगार पाहून गोप गोपिकाने विभोर व्हावं आणि त्यालाच विचारावं, किती सुंदर दिसतोस, लागे दुल्हासा दीदार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. नवरदेवासारखा दिसतोस ना, कोणी एवढा शृंगार केला सांग. त्याला सल्ला द्यायच्या महाराज गोपिका, एवढा सजू नकोस, सज मत शाम नजर लग जाएगी, बरसाने की गुजरी, बरसाने की गुजरी तेरे पे मर जाएगी, सज मत शाम नजर लग जाएगी. कन्हैया एवढा शृंगार करू नकोस, तुला नजर लागेल ना रे कोणाची. असा असणारा हा भगवान. त्याच्याकडे पाहून गोपिकांनी विभोर व्हावं आणि मनातली मनात विचार करावा, हा जर आपल्या घरी आला तर किती चांगलं होईल. त्यांच्या मनातलं या मनकवड्यानं जाणावं आणि जाणून त्यांनी महाराज गोपिकांच्या घरी जावं, त्यांचं आमंत्रण स्वीकारून त्यांच्या घरी जावं. हा विनाकारण कोणाच्या घरी लोणी खायला जात नव्हता. त्या गोपिका त्याच्या सौंदर्यावर भाडून त्याला मनातली मनात आमंत्रण देत होत्या, म्हणून हा लोणी खाण्याकरिता जात होता. यानं लोणी खाल्लं की त्या गोपिका विभोर होत होत्या महाराज. त्यांच्या समोरच जायचा घरात. लोकांना वाटतं गुपचूप जात होता. गुपचूप नाही, राजरोज जात होता महाराज. पण राजरोज जाऊन त्यांनी महाराज घरात घुसायचं, पण गोपिकाही म्हणत नव्हत्या. भिंतीच्या आड त्यांनी उभ्या राहायच्या. आता आला बरं कन्हैया, आला की त्यांनी येताना त्याला पाहायच्या आणि पाहत पाहत तो त्यांनी डेऱ्यापर्यंत कसा जातोय याच्याकडे लक्ष द्यायच्या. तो डेऱ्यापर्यंत जायचा, गेल्यानंतर गोपाळांना बरोबर न्यायचा, गोपाळांना एकावर एक उभं करायचा, त्याच्यावर वरती उभं करून त्यांनी स्वतःच्या हाताने डेरा फोडायचा, स्वतःही लोणी खायचा आणि गोपाळांना पण लोणी खाऊ घालायचा. गोपिकांनी त्याची ही संपूर्ण लीला बारकाईने पाहत राहावी आणि पाहत पाहत स्वतःला विसरावं, त्याच्याकडे पाहतच राहावं, त्याचं सौंदर्य पाहून विभोर होऊन जावं आणि पाहतच राहावं महाराज. संध्याकाळी हा यायचा, रात्रीच्या वेळेला डेरे फोडून निघून जायचा आणि मग रात्र त्यांनी महाराज झाल्यानंतर गोपिकांनी त्यांनी सगळी कामं आटोपून हा अंथरुणावर अंग टाकलं की गोपिकांना तोच डोळ्यासमोर दिसायचा.
दुसरं काही दिसतच नव्हतं. आता हा कन्हैया त्यांनी एवढा मनात घर करून बसला, काय करायचं, याला परत कधी पाहिन असं त्यांना वाटायचं. मग रात्र त्यांनी निघून जाण्याची वाट पाहायच्या. सूर्यनारायणाची विनंती करायची, हे सूर्यनारायणा लवकर उदयाला ये, काहीतरी निमित्त करून कन्हैयाला पाहायला जायचं. मग सकाळीच त्यांनी महाराज आपली सगळी कामं आटोपून निमित्त करायच्या. कशाचं? रात्री चोरी करायला आला होता त्याचं गाऱ्हाणं सांगण्याचं निमित्त करायच्या आणि निमित्त करून कन्हैयाला पाहण्याकरिता जायच्या. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, कन्हैया चोरी करण्याकरिता येत नव्हता, तो त्यांनी गोपिकांना समाधान देण्याकरिता येत होता. आणि गोपिका गाऱ्हाणं सांगण्याकरिता जात नव्हत्या, गोपिका कन्हैयाला पाहण्याकरिता जात होत्या. म्हणून तर त्यांनी महाराज या गोपिकांनी बाहेर उभं राहून हाक मारायची, यशोदे बाहेर ये. हळूच नाही हाक मारायची, एवढ्या मोठ्या. का बरं माहितीये? सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. आणि सगळ्यांनाच ऐकू गेलं पाहिजे तसं कन्हैयालाही ऐकू गेलं पाहिजे. आणि त्याला ना ऐकू गेलं, नुसतं यशोदेला ऐकू गेल्यावर काय करायचं? यशोदेला थोडंच पाहायला जायचं कन्हैयाला. मग त्यांना आवाज ऐकल्यानंतर तो यावा आणि आल्यानंतर तो दिसावा. मग कन्हैया पण असंच करायचा महाराज. हाक मारल्याबरोबर धावतच यायचा. हाक मारली गोपीनं, बरोबर 12 वाजता पळत आला महाराज. अजून 2 मिनिटं कमी होती, धावतच आला. आल्यानंतर यशोदा राणी त्यांनी बाहेर उभे राहिले आणि कन्हैया सुद्धा त्यांनी नंद भवनाची अशी मोठी चौकट आहे, त्या चौकटीत त्यांनी एका बाजूला उभा राहिला, देवळाचरण असा चौकटीला टेकून आणि गोपीकडे पाहायला लागला. आता गाऱ्हाणं सांगायला आलेली बाई, जे भांडण करण्याकरिता आलेली बाई, जिच्या बरोबर भांडायचं तिच्याबरोबर समोरासमोर भांडलं पाहिजे की नाही? की भांडण करणाऱ्याने त्यांनी एकाशी भांडायचं आणि दुसरीकडे पाहायचं असं कधी होतं का? अजिबात नाही महाराज. यशोदे बरोबर जर भांडायचं ना, मग यशोदेलाच म्हणायचं, सांग तुझ्या पोराला काही समजून. तिच्याकडे पाहून बोलायचं सोडून गोपिकांनी तिच्याशी बोलावं आणि कन्हैयाकडे पाहावं. महत्वाची गोष्ट आहे, दृष्टी कन्हैयाकडे आहे आणि बोलणं यशोदेकडे आहे. वास्तविक पाहता यशोदेबरोबर बोलण्याचं काही कामच नव्हतं. त्यांना निमित्त फक्त कन्हैयाला पाहण्याचंच होतं. तो कन्हैया त्यांनी बाहेर आला की त्याला नखशिखांत गोपिकांनी पाहावं आणि पाहून विभोर होऊन जावं. म्हणून गोपिका गाऱ्हाणे सांगायला येत होत्या. या कन्हैयानं विचार केला की या सगळ्या गोपिका त्यांनी महाराज मला मनोमन बोलावतात, मी यांच्या घरी जातो आणि या बोलावतात म्हणून जातो, लोणी मी खातो, काय माझी चूक आहे? परत माझं गाऱ्हाणं सांगण्याकरिता येतात. आता यांना काहीतरी अद्दल घडवली पाहिजे. काय अद्दल घडवायची आता? म्हणून यांची काहीतरी खोडी केली पाहिजे. मग खोड्या करायची तयारी केली. आधी चोऱ्या करत होता, सांगितलं होतं त्या ज्योतिषानं, म्हणला हे तगणी खोड्या करेल, चोऱ्या करेल, फराणं करेल, हे तगणी सांगून झालं होतं. आधी खोड्या करायचा, आधी चोऱ्या करायला लागला, मग आता खोडी करू लागला. म्हणजे माझं गाऱ्हाणं सांगता काय? दुसऱ्या दिवशी सकाळीच गाऱ्हाणं सांगणाऱ्या गोपीच्या घरी भाकरी करत होती. चुलीवर त्यांनी महाराज तवा ठेवला होता, तव्यावर एक भाकरी होती, काठवटीत एक होती, उभी करून एक ठेवली होती. आता जुन्या काळात असंच असायचं, आता तसं राहिलं नाही, असू द्या. पण असं होतं महाराज. आणि मग इतक्या त्यांनी गेला, खोल असणारी चूल होती, चूल पेटवलेली होती, त्याच्यातली जळकी लाकडं होती. हा त्यांनी घरात घुसला आणि तिला म्हणला, माझ्या घरी गाऱ्हाणं सांगायला येतेस? तू मनात मला बोलवते म्हणून तुझ्या घरचं लोणी खायला आलो, खुशाल माझ्या आईला गाऱ्हाणं सांगायला आली, काय समजतेस म्हणे स्वतःला? माझ्या घरी येतेस? घेतलं लाकूड काढून चुलीतलं, तिच्या चुलीतलं लाकूड काढलं, तिच्याच घराला लावायला लागलं. देऊ का मला तुझं घर पेटून? आता काय करा? ती म्हणली, का ना, अरे माझं घर पेटू नकोस असं म्हणलं की तसंच धरलं तिच्या तोंडावर. तिला म्हणलं हाणीनं तोंडावर, तुझ्या बापाचे हे घर, तुझ्या बापाचे हे घर. तिलाच म्हणतो, प्रमाण दिलं बरं मी, नाहीतर हे मनानं सांगितल्यासारखं होईल. असं प्रमाण आहे मला. तुम्हाला हाणीन तोंडावर तुझ्या बापाचे घर. हे घर आहे, हे घर आहे, आपलं राहण्याचं घर आहे. याच्यामध्ये त्यांनी महाराज चैतन्य तत्व राहतं, त्याला आत्मतत्व म्हणतात, त्याला जीवात्मा म्हणतात. आणि त्या जीवात्म्याने हे शरीर त्यांनी धारण केलेल्या वस्त्रासारखं गीता वर्णन करून सांगते, वासांसी जीर्णानी यथा विहाय, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन विधीजे, तैसे देहांतराते धरीजे चैतन्यनाथ. ज्ञानोबराय वर्णन करून सांगते. म्हणजे त्यांनी महाराज हे शरीर एक वस्त्र आहे. कशावरचं? आत्म्यावरचं वस्त्र आहे. म्हणून आत्मा त्यांनी महाराज आत्मध्ये आहे, त्याच्यावर असणार जीवात्मा, त्याला म्हणायचं फक्त आत्मा नाही, जीवात्मा, त्याच्यावर असणार हे शरीर रूपी वस्त्र आहे. आणि हे आपलं नाही, हे काळाचं आहे. देह हे काळात, याच्यावर काळाची सत्ता आहे. ठराविक काळात हे जन्माला येतं आणि ठराविक काळात हे त्यांनी महाराज संपत सुद्धा. लोक याला जाळून येतात, याची माती होते, महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे काळाच्या ताब्यातला आहे. म्हणून देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. म्हणजे जगातलं सगळं धन कुबेराचं आहे, देह सुद्धा काळाचं. हे आपलं घर नाही. म्हणून याला आपण आपलं म्हणतो, हे देवाला घालवायचंय. म्हणून जळतं लाकूड घेऊन त्यांनी तिच्या तोंडावर धरत होता, मला देईन तोंडावर, तुझ्या बापाचे हे घर, हे काय तुझ्या बापाचं आहे का? हे काळाचं आहे, तुझं नाही, हे सांगण्याचं तात्पर्य आहे. पण भगवान लीला करतोय, त्याच्या मागे भाव आहेत महाराज. तिचं होतं नाही त्यांनी महाराज गारणं. कन्हैया तिची खोडी करायला गेलं, दुसरी धावत आली. आल्यानंतर लगेच ताबडतोब आरडाओरडा करा, यशोदेवने बाहेर ये. ही जरा वयोवृद्ध होती. यशोधराने धावत आली, म्हणे काय ग बाई? अगं म्हणे, सांग तुझ्या पोराला काही समजून. परवा आमच्या घरी आला, परवा आला आमच्या घरा, दाढी निजला होता म्हातारा, आणून ताकाचा डेरा आणि खोडीला सायरा. चोऱ्या होतात म्हणून त्यांनी महाराज म्हातारा राखण झोपवलं होतं दारात. म्हातारा होतो बरं,
राखण झोपलं होतं दरवाजामध्ये. घरातले सगळे लोक घरात झोपले होते, म्हातारा बाहेर झोपलं होतं. महत्वाचा मुद्दा आणखी असा आहे की बाहेर ताकाचे डेरे सुद्धा अडकवलेले होते. हेच अनेक वेळेला सांगितलं जातं नाही का, पण हेच ऐकायला गोड लागतं. महाराज परत परत सांगितलं, किती सांगितलं तरी नवीन कुठून आणू आता सांगण्याकरिता त्याच्या या लीला अशाच आहेत. म्हणून त्यानं दाढीची वेणीची गाठण मारली, त्यानं त्यांनी अमुक त्यांनी बाट फोडून टाकली, त्याने पदर ओढला, त्याने वेणीच कोणाची ओढली, त्याने चिमटाच कोणाला घेतला. हेच ऐकायला किती वेळेला ऐकलं तरी सुद्धा त्यांनी कमीच पडेल. त्यापेक्षा हे सांगण्याकरिता आम्ही परत जन्माला येणार आहोत. महत्वाची गोष्ट, कारण हे सांगणं एवढं गोड आहे मला. आनंद जगात दुसरा कशातच नाही. मग घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हे सांगण्याकरिता हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालो लोटांगण महाद्वार, असंच आहे. म्हणून ते म्हातारा दारात झोपलं होतं. एक दोन लीला सांगतो, थांबतो, लक्षपूर्वक आहे का. हा कन्हैया आला, सगळी टोळी बरोबर घेऊन आला. पण आल्यानंतर त्यांनी महाराज इकडे इकडे पाहायला लागला. त्यानं विचार केला, म्हटला म्हातारा दारात झोपलेला आहे, राखणदार याला राखण झोपवलंय होय. म्हातारा झोपला होता, ढेरी अशी मोठी त्याची होती, तोंडात दात नव्हते आणि घोरत होता मला असा त्याचा कार्यक्रम सुरू होता. कन्हैया म्हणला, अरे हा म्हातारा झोपलेला आता काय केलं पाहिजे. आपण इकडे इकडे पाहायला लागला, काहीतरी हातल घडवली पाहिजे म्हणला. बाहेर ताकाचे डेरे अडकवले होते, त्यातला एक डेरा घेतला आणि घेतल्यानंतर झोपेत असणाऱ्या म्हाताऱ्याच्या डेरीवर फोडलं. आता म्हातारा जागा झालं करून त्यांनी असं उठून त्यांनी बसलं मार, तोपर्यंत पळून गेला का नाही. असंच करतो महाराज, हा याला सवयच आहे असं करण्याची. का बरं माहितीये, त्याच्यातून काहीतरी शिकवायचं. काय शिकवायचं माहितीये, बाहेर डेरे बांधले होते की नाही, कशाचे होते, ताकाचे होते. मग ताक कशातून निघतं, दह्यात. दोन भाग होतात की नाही, लोणी आणि ताक. मग लोणी काय असतं, सार, आणि ताक काय असतं, आसार. सार गोष्ट कुठे ठेवली होती, घरात. लोणी सार आहे की नाही, घरात ठेवलं होतं. आणि आसार असणार ताक कुठे ठेवलं होतं, बाहेर ठेवलं होतं. म्हणजे नियम काय आहे, जे सार असतं ते घरात ठेवायचं आणि आसार असतं ते बाहेर ठेवायचं. म्हणजे ताक कुठे ठेवलं होतं, बाहेर ठेवलं होतं. आणि म्हातारा कुठे झोपलं होतं, म्हणजे लक्षात येत असेल. महत्वाची गोष्ट आहे. नियम काय आहे, जे आसार असतं ते बाहेर ठेवायचं असतं आणि सार असतं ते म्हातारा बाहेर झोपवलं होतं. म्हणजे काय झालं, एकदा माणसाचं वय वाढायला लागलं. गंमत सांगतो बरं, महत्वाची गोष्ट सांगतो ऐका. असं आहे, संसारामध्ये वय वाढायला लागलं की किंमत कमी होते आणि परमार्थात वय वाढायला लागलं की किंमत वाढते. म्हणून त्याने कमी वयाच्या बाबानं जर फार तोंड टाकलं लोकांच्या समोर, लोक म्हणतात बावळट आहे, अजून बालिश आहे. पण हेच जर त्यांनी महाराज ते मुरलेलं असेल, जरा ढवळं झालं असेल आणि मग लोकांसमोर बोलेल, तर मग लोक म्हणतात वा वा, महाराजांनी त्यांनी वजनात सांगितलं. फरक आहे महाराज. परमार्थात त्यांनी वय वाढलं की किंमत वाढते आणि संसारात वय वाढल्यानंतर लोक हाडहाड करतात. शब्द वाईट आहे ना ऐकायला, पण वस्तुस्थिती आहे महाराज. म्हणून त्यांनी हे हाडहाड केव्हा बंद होईल, जेव्हा लोकांना धर्म मान्य होईल, जेव्हा लोकांना संस्कृती मान्य होईल, जेव्हा लोक मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव हे मनामध्ये साठवतील. हा विठोबा विटेवरती उभा आहे, हा उगीच उभा राहिला नाही. याला उभं करण्याकरिता कुणीतरी आई वडिलांची सेवा केली. महत्वाची गोष्ट आहे, हा खरा धर्म आहे. म्हणून त्यांनी बाकीचा सगळा परमार्थ करण्यापेक्षा त्यांनी महाराज हे जरी कळालं पारमार्थिकाला, तरी पण त्याचं जीवन पारमार्थिक होईल हे सांगण्याकरिता साधू संतांचे संदेश आहे. असू द्या. मग कन्हैया लीला करतोय. त्यानं त्यांनी ताकाचा डेराच फोडून टाकला. गोपी सांगायला गेली, कोणाच्या तरी दाढीची विणीची गाठणच मारून टाकली, सुटेच ना काही केल्या, देवानं हात लावल्याबरोबर सुटली. अशा अनेक खोड्या करायला लागला. यशोदेने सांगितलं, कन्हैया आता घरी राहू नकोस, तू फार त्रास द्यायला लागलास. त्या जाई वना सवे घेऊन निघोधना, गाईंना घेऊन दगडी वनामध्ये निघून जा असं सांगितल्यानंतर सगळ्या गोपाळांना म्हणला चला आता वनाला. मग सगळ्या गोपाळांना घेऊन वनाला कन्हैया जाण्याकरिता निघाला. तुम्ही गाया गेलेले सगळेजण गाया घेऊन सगळे गोपाळ वनात जाऊ लागले. वनात गेल्यानंतर भगवान त्यांच्यावर लीला करतोय, खेळतोय, उड्या मारतोय, बागडतोय.
खेळ खेळून खेळून त्याने महाराज सर्वजण दमले आणि दमल्यानंतर भूक लागली. आलो ना आपण मुद्द्यावर आता. असू द्या, भूक लागल्यानंतर खायला पाहिजे महाराज. 12 वाजून गेले होते. पोटात भुकेचा डोंग झाला होता. 12:30 वाजता खाणार असं ठरलेलं होतं. आधी ठरलेलं होतं ना, कोणाचा बीपी वाढवू द्यायचा नाही, कमी होऊ द्यायचं नाही. आधी सांगितलं होतं 12:30ला बरोबर थांबणार म्हणून. त्याच्या पुढे अर्धा मिनिट सुद्धा जाणार नाही, त्याच्या आतच थांबतो 2-5 मिनिटं. पण तोपर्यंत मात्र दम धरून ऐका, लक्ष करून ऐका. महत्वाची गोष्ट आहे. तर काय धावपळ गेली सगळ्यांनी. मग काय करायचं, कन्हैया वनात गेला, गोपांबरोबर खेळू लागला आणि खेळून खेळून सर्वजण दमले. आणि दमल्यानंतर म्हणले देवा आता भूक लागली, काहीतरी खायला दे. मग सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि एकत्र करून त्यांनी महाराज त्यांच्या शिदोरे एकत्र केल्या. पानांचं द्रोण तयार केलं. ते द्रोण करून त्यांनी महाराज त्याचा काला तयार केला आणि काला तयार करून सगळ्या गोपाळांना कन्हैया देणार आहे. पण आता पण कशाला, भूक लागल्यानंतर समोर दिसतं परत त्यांनी पण म्हणतोय. सगळ्यांना नियम सांगायला लागला. काय नियम आहे म्हणलाय, पहा काला फक्त तुम्हीच खायचा आहे, दुसऱ्या कोणाला द्यायचा नाही. म्हणजे का बरं, या काल्याचा अधिकारी वैष्णव निका वैष्णव म्हणजे जो ओरिजिनल वैष्णव आहे, जो त्यांनी सगळं प्रेम देवावर करतोय, तोच खऱ्या अर्थानं काल्याचा अधिकारी, दुसऱ्याला काला द्यायचा नाही असं सांगून टाकलं. मग कोणाकोणाला द्यायचं नाही म्हणे, काला पाहायला फार येतील आजी ओच अमरावती, काला पहावया येतील देव विसरती देवभावा फुला. देवदेवता काला पाहण्याकरिता आले म्हणून त्यांना काला द्यायचा नाही. आपण काला खायचा. आणि जर त्यांनी महाराज हात फार खराब झाले असतील असे पुसून घ्यायचे, चाटून घ्यायची बोट. आणि तरी सुद्धा जर काही राहिलं असलं अजून प्रमाण सांगतो, हात तिरी सांगाते असा शब्द आहे बरं. हात तिरी सांगाते म्हणजे असे मागे हात पुसून टाकायचे. म्हणे का बरं, आपल्या सगळ्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवामध्ये एक एक देवता मांडलेली आहे. डोळ्यांमध्ये चंद्र सूर्य मांडले, कानात मांडली देवता, हातात मांडली देवता, पाठीत पोटात सगळीकडे देव मांडले. फक्त इथं कोणते देव मांडले नाही. म्हणून तर देवांना काला द्यायचा नाही ना. म्हणून तर त्याने महाराज हात तिरी सांगाते असं सांगून टाकलं. अजून त्यांनी महत्वाचा मुद्दा सांगितला, जेवण झाल्यानंतर काला खाल्ल्यानंतर कोणीही हात धुण्याकरिता यमुनेच्या पात्रात जायचं नाही. म्हणजे का बरं, काल्याची मिसे देव जळी झाले मासे. देव त्यांनी महाराज मासे झालेले आहेत, त्यांना कोणत्याच अंगाने काला द्यायचा नाही. काला त्यांना मिळतो जे भगवंतावर भरभरून प्रेम करतात, जे संपूर्ण देवावर प्रेम करतात. देवता देवावर प्रेम करीत नाही. इंद्र आदी करून जे देव आहेत यांचं देवावर प्रेम नाही, त्यांचं त्यांनी महाराज त्यांच्या स्वर्गावर प्रेम आहे, म्हणून त्यांना काला द्यायचा नाही. मग इथे ब्रह्मदेव जरी आला तरी त्याला काला द्यायचा नाही. पण ब्रह्मदेव आला सुद्धा, नाना अवतारी अवतारला देव, प्रिया अवतारीचा नवलाव, देवानं कळे अभिप्राव, अगम्य पहाव हरी लीला. म्हणून त्यांनी महाराज हरीची लीला अगम्य निळोपरावर करून सांगतात. ब्रह्मदेव आला, सगळ्या गोपाळांच्या मध्ये बसला आणि बसल्यानंतर त्यांनी महाराज गोपाळाचं रूप धारण करून आला. यानं त्यांनी महाराज खाली मान घातली, वरती हात केला आणि वरती हात करून काला मागू लागला. ब्रह्मदेव भगवंतानं सर्वांना काला द्यायला सुरुवात केली, पण याला दिला नाही महाराज काला. का बरं माहिती आहे? तो म्हणे हा ब्रह्मदेव आहे आणि हा त्यांनी महाराज खोटं रूप धारण करून आलाय गोपाळाचं, याला काला देता कामा नये असं त्यांनी महाराज बोलायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाला राग आला, महाराज काला देत नाही म्हणून काला न दिल्या कारणाने त्याने त्यांनी महाराज वासर आणि गोपाळ यांना चोरून नेलं आणि ते त्यांनी सत्यलोकात घेऊन गेला. इकडे भगवंतानं पाहिलं वासर नाहीत, गोपाळ त्यांनी दिसत नाहीत. काय करायचं आता? देवानं स्वतःच वासरांचं आणि गोपाळांचं रूप धारण केलं. भागवतातला हा प्रसंग आहे आणि सर्वत्र त्यांनी स्वतःच उड्या मारू लागला, बागडू लागला. ब्रह्मदेव म्हणला कशी काय फजिती झाली, कन्हैयाची पाहायला जावं. परत पाहायला आला तर गोपाळही होते आणि वासर पण होते महाराज. मग त्याला आश्चर्य वाटलं. मग म्हणलं अरे हा तर जगाचा मालक आहे, आपण याची गोपाळ आणि वासर आणून दिले पाहिजेत. म्हणून त्यांनी परत सत्य लोकात जायला निघाला. पण हा कन्हैया त्याच्या आधी जाऊन पोहोचला, त्याच्याच लोकात आणि त्याच्या आधी जाऊन पोहोचला. आणि पुन्हा त्याला त्यांनी महाराज आतमध्ये प्रवेश करताना कन्हैयाच्या रूपात नाही गेला, ब्रह्मदेवाच्या रूपात गेला. 4-4 मुंडके असे घेऊन त्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि वरतून त्याच्या सेवकांना सांगितले, पहा मी आता घरी आलेलो आहे, मी माझ्या जागेवर जाऊन बसतो. माझ्यासारखे नकली फिरायला लागले, कोणाला अजिबात आतमध्ये येऊ द्यायचं नाही. आणि जाऊन बसला त्याच्या जागेवर, ब्रह्मदेवाच्या कमळात जाऊन बसला. आणि बसल्यानंतर हा ओरिजिनल ब्रह्मदेव आला आणि आल्यानंतर आतमध्ये प्रवेश करायला लागला. त्याच्याच सेवकाने अडवला, आहे ना कुठे चालला म्हणे, माझं घर आहे, मी चाललो माझ्या जागेवर बसायला. म्हणे गपरा, आतमध्ये बघ जरा डोकावून. आतमध्ये डोकावून बघ म्हणलं की त्यानं पाहिलं त्याच्या कमळात कन्हैया जाऊन बसला होता. ब्रह्मदेवाला कन्हैया दिसायचा आणि बाकीच्या सेवकांना तो ब्रह्मदेव दिसायचा. फजिती झाली ब्रह्मदेवाची. त्याला कळाली त्याची चूक. का तो त्यांनी महाराज त्या गोपाळांना आणि वासरांना घेऊन पुन्हा भगवंताच्या समोर आला. देवानं कळंबाच्या झाडाखाली उभं राहून पावा वाजवायला सुरुवात केली. देवडाच्या चमत्कार असा होता की हजारो ब्रह्मदेवांची लाईन लागली होती, बारी लागली होती दर्शन घेण्याकरिता. आणि हा त्याच्यात गेला. हंसांची पार्किंग लागली होती. ब्रह्मदेव हंसावर बसून येतो ना, पण हंस सगळे पार्किंगला लावलेले होते. हा ब्रह्मदेव त्याने आला होता, नमस्कार करण्याकरिता घुसत होता. सगळे लाईनीत उभे होते, याला कोणी घुसून देत नव्हतं. हो म्हणे बाजूला, त्याला सगळेजण बाजूला करत होते. बरंच घुसला आणि घुसून भगवंताच्या समोर साष्टांग प्रणिपात केला.
आणि काय म्हटलं माहिती आहे? त्याला म्हणतोय देवा, अरे मी चुकलो. का बरं? मला आजपर्यंत वाटत होतं की तू माझ्या सृष्टीतला एक जीवजंतू आहेस. मला आतापर्यंत असं वाटत होतं की तू माझ्या सृष्टीतला आहे, पण मला आज कळालं की तू माझ्या सृष्टीतला नसून मीच तुझ्या सृष्टीतला आहे. महत्वाची गोष्ट आहे ना. म्हणून ब्रह्मदेवासारखे भगवंताच्या सृष्टीतले हा भगवंताचा महिमा आहे. म्हणून त्या ब्रह्मदेवानं गोपाळांचा महिमा गायला. ते म्हणतात, अहो भाग्यम अहो भाग्यम नंद गोप व्रजेक साम यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. म्हणून गोपाळ भाग्यवान आहेत की परमानंद असणारा परमात्मा, ब्रह्म रूप असणारा परमात्मा यांच्या बरोबर खेळतोय, उड्या मारतोय. असे गोपाळ श्रेष्ठ आहेत महाराज. म्हणून तर त्याने महाराज काला द्यायचा, पण ब्रह्मादिकांना सुद्धा द्यायचा नाही. मग त्यांना काय करायचं? उत्तम लोका दाखवू. ब्रह्मदेवासारख्यानं सुद्धा आम्ही वाकोल्या दाखवू असं म्हणतात. का बरं? त्याचं कारण या भूमंडळावरती या काल्याचे अधिकारी आम्हीच आहोत. आम्ही बलवान आहोत आणि सामान्य बलवान आहेत, गाढे बलवान आहोत. अभंगाचं शेवटचं चरण. भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे, आम्ही बलवान आहोत, वीर आहोत, गाढे वीर आहोत. महत्वाचा भाग आहे. म्हणून आम्ही त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून भगवंतावर प्रेम करणार आहेत. म्हणून काल्याचे खरे अधिकारी आम्ही आहोत असं तुकोबराय वर्णन करून सांगतात. भगवंतानं सगळ्या गोपाळांना अवतीभोवती बसवलं, छोट्या छोट्यांना जवळ घेतलं, मोठ्या मोठ्यांना दूर बसवलं आणि स्वतःच्या हातानं कालात आणि खाऊ घालतोय. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात. हरी विभ्रद वेणुम जठर पटयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्पलान्यंगोलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सुरधो आसे नर्म विस्मये स्वर्गे लोके मिशति बभुजे यज्ञ भोगबाल केले गोपाळ. भगवंतानं काला केला, गोपाळांना काला खाऊ घातला. सगळे गोपाळ संतुष्ट झाले. निळा म्हणे अक्षराचा बंद जगता पावे ब्रह्मानंद, सर्वांना आनंद झाला. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो. म्हणून आपण त्या मुद्द्यावर आलेलो आहोत. काला दोघांमध्ये होत असतो. एक त्या निमारात देव आहे आणि दुसरे भक्त आहेत. म्हणून काले तीन प्रकारचे आपण पाहिले. 12:15 बरोबर वाजलेले आहेत. मी 12:30ला थांबेन असं म्हटलं होतो, पण 2-5 मिनिटं आधी थांबतोय. म्हणजे तुम्ही मला त्या निमारात चांगलं म्हणलं पाहिजे. आता नाही तर लांबवणारा बुवा असल्यानंतर त्याला फार नावं ठेवतात लोक, म्हणतात त्यानं लांबवलं. म्हणून निर्धारित वेळेच्या आधी 5-10 मिनिटं थांबणारा बुवा पाहिला का. पण आता मी शिकलोय ते काडीनं औषध लावायचं. आतापर्यंत चांगलं औषध लावित होतो लोकांना. आमची संध्याकाळी कथा चालू आहे आणि एक दिवस फक्त 15 मिनिटं कथा जास्त झाली. म्हणून सगळे संयोजक मंडळी त्यांनी तावात आले आणि आमच्या संयोजक मंडळींना म्हणायला लागले, महाराजांनी 15 मिनिटं लांबवले. म्हणलं यांना ऐकायची जर इच्छा नसेल मी का जीव तोडून सांगतोय. ज्यांना ऐकायचं त्यांना सांगावं, ज्यांना ऐकायचं नाही त्यांना का सांगू मी.
म्हणून त्यांनी अशी कथा महाराज एका दिवसात त्यांनी महाराज तिसऱ्या स्कंदापासून 10व्या स्कंदापर्यंत सलग कथा 5 मिनिटात तर सगळे स्कंद झाले. जे सांगायला फक्त 45 अध्याय सांगायला 9 दिवस लागले आणि ते त्यांनी स्कंदच सांगून टाकले 1 तासभरात सगळे. मरू दे म्हणला, मी काय करू, त्यांना ऐकायचंच नाही तिचे. त्यांना गरज नाही, मी कशाला फडफड करीत बसू, असू द्या. म्हणून आता मी थांबणार आहे. लक्षपूर्वक ऐका. काला दोघांमध्ये होत असतो. काला 3 प्रकारचा आपण पाहिला, त्यातलं वैशिष्ट्य सांगून थांबतो. दहीचा काला खाल्ल्यानं स्थूल शरीर पुष्ट होतं. हरिनामाचा खिचडी काला खाल्ल्यानं सूक्ष्म शरीर संतुष्ट होतं. आणि जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा काला प्राप्त झाल्यानं कारण शरीर नष्ट होतं. म्हणजे जन्म मरणाला कारण असणारं जे शरीर आहे ते कारण शरीर, अज्ञान रूपी कारण शरीर आहे. जीवब्रह्मैक्य ज्ञानानं ते नष्ट होतं. हरिनाम घेतल्यानं त्यांनी महाराज आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे ना, हे जे आपल्याला शरीर दिसतात ना, बाहेरून दिसतं, हे स्थूल शरीर आहे. हे पंचीकृत पंचमहाभूतांच्या 25 तत्वांचं आहे. याच्या आत सूक्ष्म शरीर आहे, ते अपंचीकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वांचं आहे. आणि त्याच्या आत कारण शरीर आहे, ते अज्ञानाचं रूपक आहे. म्हणून या 3 कालांनी 3 शरीरांवर प्रभाव पडतो आणि माणूस त्यांनी महाराज जीव ब्रह्मैक्य ज्ञान जीवनमुक्त होतो. हा त्यातला भाव आहे. म्हणून हा काला आपण खाणार आहोत. दोघांमध्ये काला त्यांनी होत असतं. ते फुगे सुद्धा टायमावर फुगतात महाराज. त्यांनाही माहित झालं आता इथपर्यंत येणार आहे आता, असू द्या. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने म्हणजे तुमचा सप्ताह तपपूर्ती पावली म्हणायचं देवाला, जाऊ द्या, देव त्यांनी स्वीकारतो. आनंद आहे, आनंदाचं वातावरण आहे. फार समाधान वाटतंय. देवानं भक्तांना काला वाटलेला आहे. तोच काला त्यांनी इथे होणार आहे. कीर्तनात देव असतो, भक्तांना बोलावं लागतं. ते भक्त जर कोण असतील निके वैष्णव तर ज्ञानोबर आहे, तुकोबर आहेत, त्यांना बोलूया आणि पुढील प्रसंग पाहूया.